कृषी विभागाची निर्मिती झाल्यापासून गेल्या वर्ष अखेर आपण जवळपास बऱ्याच योजना ऑफलाईन पद्धतीने राबवत होतो. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे, ऑफलाईन पद्धतीने कार्यालयामध्ये कागदपत्रांची छाननी करणे, लाभार्थ्यांना पूर्वसंमती देणे, त्यानंतर त्यांनी सादर केलेली देयकांची छाननी करणे आणि अनुदान अदा करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये बराच वेळ जात होता. आणि आपल्याला माहीत असेल गेल्या 2 वर्षामध्ये आपण आपल्याकडे अखर्चित विविध कार्यालयात अखर्चित असलेला निधी हा आपल्याला शासन खाती जमा करावा लागला. याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या की शासनानं विहित योजनेसाठी वितरित केलेलं अनुदान देखील खर्च होत नव्हतं, वेगवेगळ्या टप्प्यावरती अनुदान शिल्लक राहत होतं आणि प्रत्यक्ष लाभार्थीच्या अकाउंटवरती अनुदानाची रक्कम वितरित होण्यास बराच वेळ जात होता. हे सगळं सुरू असताना शासनानं सुरुवातीला असा विचार केला आहे की हे जर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर झालं, प्रत्यक्ष जो लाभार्थी आहे त्याच्या खात्यामध्ये जाण्यासाठी जर आपल्याला जो काय लागणारा वेळ आहे तो जर कमी करायचा असेल तर आपल्याला सर्व योजना या ऑनलाईन पद्धतीने राबवण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं आपल्याकडं हे महाडीबीटी पोर्टल अस्तित्वात आलं आणि महाडीबीटी पोर्टलवर इतर विभागांच्या सोबतच आपल्या कृषी विभागाच्या बऱ्यापैकी सर्वच योजना आता ऑनलाईन झालेल्या आहेत. राहिलेल्या योजना देखील थोड्याफार दिवसामध्ये 100% ऑनलाईन पद्धतीनेच राबणार आहेत. आपल्याला स्क्रीनवरती दिसतच असेल की कृषी विभागाचं जे महाडीबीटी पोर्टल आहे त्याचा एकच लोगो आहे की अर्ज एक योजना अनेक. म्हणजे या महाडीबीटी पोर्टलची जर वैशिष्ट्य सांगायची झाली तर आपण एका अर्जाच्या माध्यमातून विविध बाबींचा लाभ घेऊ शकतो. हे महाडीबीटी पोर्टल कृषी विभागासाठी अस्तित्वात आणण्यासाठी जो काही सामान्य प्रशासन विभागाचा 12 ऑक्टोबर 2018चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार हे पोर्टल अस्तित्वात आलेलं आहे. 4 नोव्हेंबर 2020चा जो शासन निर्णय झाला त्यानुसार कृषी विभागाच्या या आपल्या ज्या काही ठराविक योजना होत्या या सुरुवातीला आपण या महाडीबीटी पोर्टलवरती कृषी यांत्रिकरण असेल, सूक्ष्म सिंचन असेल, या योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्यानं आपण प्रत्येक हंगामामध्ये ज्या नवीन योजना आहेत किंवा ज्या योजना अद्याप पोर्टलवर आलेल्या नाहीत त्या योजना आपण पोर्टलवर आणत आहोत. हे 2 महत्त्वाचे शासन निर्णय आहेत महाडीबीटी पोर्टलसाठी किंवा याची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी. आता आपल्याला पोर्टलची गरज आणि त्या पोर्टलचा उद्देश याबद्दल मी थोडक्यात सांगितलंच होतं, तरी पुन्हा एकदा सांगतो की महाडीबीटी पोर्टलचं वैशिष्ट्य असं आहे की अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली आहे. म्हणजे इथं ऑफलाईन पद्धतीची कुठलीही कार्यवाही नाही, सर्व कार्यवाही जी आहे ती ऑनलाईन पद्धतीची आहे. आज आपण सर्वजण म्हणतो आत्ताचं युग हे संगणकाचं युग आहे. प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, जिकडे तिकडे इंटरनेटचं जाळं पसरलेलं आहे. ग्रामपंचायती देखील मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सर्वच शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात संगणकाद्वारे कामकाज करत आहेत. आपला देखील विभाग या सगळ्यांच्या बरोबर या पोर्टलच्या माध्यमातून एकात्मिक संगणकीय प्रणालीवरती आलेला आहे. याच्यामध्ये राज्यस्तरीय एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे शासनाच्या विविध विभागाकडून देण्यात येणारे लाभ, आर्थिक सहाय्य आणि सेवा यांचे पात्र लाभार्थ्यांना थेट वितरण करणे हा एक याच्यामागे उद्देश आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की आपण आतापर्यंत BDS प्रणाली वापरत होतो. BDS प्रणालीद्वारे आपल्याला जे शासनाकडून अनुदान मंजूर होत होतं ते सुरुवातीला राज्यस्तरावर येत होतं. राज्यस्तरावरून ते सर्व जिल्ह्यांना वाटलं जात होतं, जिल्हे तालुक्यांना वाटत होते. मग तालुक्यामध्ये एखाद्या योजनेची BDS काढून आपण ते बिल कोषागारात सादर करत होतो. बिल कोषागारात सादर केल्यानंतर पुन्हा ते पैसे आपण लाभार्थीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत होतो. याच्यामध्ये बराच कालावधी जात होता. आता शासनानं, केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं दोघांनीही ठरवलेलं आहे केंद्राचा जो काय निधी येईल किंवा राज्याचा जो काय निधी येईल तो एका नोडल अकाउंटला राज्यस्तरावरतीच राहील आणि राज्यस्तरावरती जे काही नोडल अकाउंट आहे त्या अकाउंटमधूनच जिकडं ज्या जिल्ह्यांची डिमांड क्रिएट होईल, जे आता PFM सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, PFM प्रणालीवरती जे जिल्हे डिमांड क्रिएट करतील किंवा PPI जनरेट करतील तेवढेच पैसे राज्यस्तराच्या खात्यामधून जिल्ह्याच्या खात्यावरती येतील आणि डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटवरती ट्रान्सफर होतील. म्हणजे कुठल्याही टप्प्यामध्ये राज्यस्तरापासून मधल्या कुठल्याही टप्प्यावरती अनुदान शिल्लक राहणार नाही किंवा अनुदान पडून राहणार नाही. राज्यस्तराचं एकच नोडल अकाउंट आणि त्या अकाउंटमधून डायरेक्ट बेनिफिशरीला हे सर्व आपल्या अनुदानाचं वितरण होणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय होता राज्यात सर्व योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणणे. आज आपण पाहत आहोत की ऑफलाईन पद्धतीनं अर्ज प्रक्रिया राबवत असताना बऱ्याच आपल्याला तक्रारींना सामोरं जावं लागतं की एकाच योजनेमध्ये ठराविकच लाभार्थी गावातील लाभ घेतात किंवा वारंवार तेच लाभार्थी लाभाचा फायदा घेत असतात. या योजनेमध्ये ही सिस्टीम आणल्यामुळं आता आपण
यांनाच का लाभ मिळाला किंवा मोठं जे काय किंवा यांनाच लाभ का दिला, हा जो सर्वात मोठा प्रश्न आहे क्षेत्रीय स्तरावरती काम करत असताना, याला उत्तर आहे सदरची योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबवलेली आहे. लॉटरी सिस्टीम देखील ऑनलाईन पद्धतीने राबलेली आहे. त्याच्यामुळे या योजना अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आलेली आहे. दुसरं, राज्यातील सर्व योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एक सूत्रता आणणे. आपण सर्वांना माहीतच असेल की बऱ्याच जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा एक जो पॅटर्न म्हणतो आपण योजना राबवताना, तो थोडाफार बदल केला जायचा. मग आता हे संपूर्ण राज्यामध्ये यांत्रिकरणाची योजना असेल तर संपूर्ण राज्यामध्ये ती एकाच पद्धतीने राबली गेली पाहिजे. कालमर्यादा संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांना एकच दिली गेली पाहिजे. अशा पद्धतीनं ह्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीत म्हणजे महाडीबीटी पोर्टलमुळं राज्यातल्या कुठल्याही तालुक्यातला म्हणजे कुठल्याही योजना राज्यात सर्व जिल्ह्यात राबवणारी याच्यामध्ये युनिफॉर्मिटी आली, म्हणजे एक सूत्रता आली. एकाच पद्धतीनं सर्व राज्यामध्ये ही योजना राबणार. दुसरं, वरिष्ठ स्तरावरील योजनांच्या प्रगतीचे प्रभावी संनियंत्रण. आता संनियंत्रण हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. या संनियंत्रणासाठी फिजिकली जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक लाभार्थीचे डॉक्युमेंट पाहणं शक्य नाही. परंतु या महाडीबीटी पोर्टलमुळं तुम्ही तुमच्या कार्यालयात बसून या पोर्टलद्वारे एखाद्या लाभार्थीची जर तुम्हाला कागदपत्रांची छाननी करायची असेल किंवा कागदपत्रांची पडताळणी करायची असेल किंवा त्यांनी काही कोणत्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे किंवा त्यांचा अर्ज कोणत्या स्तरावरती आहे, या सर्व गोष्टी तुम्ही एका क्लिकवरती पाहू शकता. आणि या योजनेचं आत्ताच आपल्याला कालच्या जे काही विभागीय स्तरावरच्या आढावा बैठक सुरू आहेत त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल की राज्यस्तरावरून कुठल्या गावामध्ये किती अर्ज प्राप्त झालेले आहेत, कुठल्या शेतकऱ्यांचा अर्ज कुठल्या स्टेजला प्रलंबित आहे, कुठले आपले कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी काम करत नाहीत, नेमून दिलेल्या कालमर्यादेपेक्षा जास्त कालावधीसाठी किती जणांनी कामं प्रलंबित ठेवलेली आहेत, हे एका क्लिकमध्ये तिथं त्यांना सगळ्यांना माहीत होते. आणि सर्वांनाच म्हणजे वरिष्ठ म्हणजे राज्यस्तरापासून विभागस्तर असेल, जिल्हास्तर असेल, तालुका स्तर असेल, प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणचे कामाची पेंडन्सी कळते आणि चांगल्या पद्धतीने संनियंत्रण करता येणं शक्य झालेलं आहे. या अगोदरच्या योजनामध्ये आपल्याला एवढं 100% तपासणी करणं किंवा ज्यांना ज्या पद्धतीनं नियंत्रणाचे लक्षांक आहेत ते देखील साध्य करणं शक्य होत नव्हतं, परंतु या पोर्टलच्या माध्यमातून ते शक्य झालेलं आहे. दुसरा एक विषय आहे जलद गतीनं. मग तुम्हाला विषय बोललोच मी की जलद गतीनं हा सगळा विषय होऊ शकतो. ऑनलाईन असल्यामुळे कालमर्यादा पाळावी लागते आणि विहित वेळेमध्ये काम होतंय. आपल्याकडे विषय असा होता की आपण जनरली मार्च एंड हा आपल्या डोक्यात बसलेला सगळ्यांचा कन्सेप्ट आहे की मार्च अखेर जे काय असेल ते असेल, म्हणजे जे काम आपण वर्षभरात आपल्याकडून आर्थिक लक्ष्यांक साध्य करण्याच्या दृष्टीनं होत नव्हतं, भौतिक लक्ष्यांक साध्य व्हायचे परंतु आर्थिक लक्ष्यांक जे असतील ते साध्य करण्याच्या दृष्टीनं मॅक्झिमम काम आपलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्येच व्हायचं. 31 मार्चला रात्री 12पर्यंत, पावणे 12पर्यंत BDS काढणे, बिले टाकणे हे सर्व विषय चालू असायचे. परंतु या पद्धतीनं आपल्याला आता सर्व योजना ऑनलाईन झाल्यामुळं, PFM सिस्टीम आल्यामुळं आणि त्याच्यामध्ये जलदगती आलेली आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला टाईम वेस्ट होत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. आता हा जे महाडीबीटी पोर्टल आहे हे केवळ कृषी विभागाचंच पोर्टल नाही आहे. या पोर्टलवरती सर्वच विभागाच्या योजना आहेत ते देखील आपल्याला पुढं दाखवण्यात येईल. लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट लाभ देणं. आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट लाभ देणं याच्यामागं एक खूप मोठा कारण आहे की याच्या पाठीमागं आपण जे काय चेक पद्धतीनं, धनादेश पद्धतीनं जे काय अमाऊंट अनुदानाचे देत होतो, काही वेळा ते चेक बाउन्स व्हायचे किंवा धनादेश वटले जायचे नाहीत. मग ते शिल्लक राहिलेल्या रकमा कुणाच्या आहेत, कधी परत आल्या, याचा कुठेही ट्रेस होत नव्हता. आणि अशाच पद्धतीनं वर्षानुवर्ष रक्कम वाढत गेली बँक खाती शिल्लक असणारी. म्हणजे रोख पुस्तकाला शिल्लक असणारी रक्कम आणि बँक खात्यामध्ये शिल्लक असणारी रक्कम याच्यामध्ये तफावत यायला लागली. आणि या तफावतीमुळं मधली जी रक्कम आहे ती कुणाची याचा शोध घेणं देखील अवघड होतं. मग या पद्धतीनं या सिस्टीममध्ये डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे जात असल्यामुळं आणि सुरुवातीलाच आपण बँक व्हेरिफिकेशन करत असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा निधी हा शिल्लक राहण्याचा प्रश्न इथे उद्भवत नाही. दुसरा मग सांगितल्याप्रमाणे कमीत कमी स्तरामध्ये शासकीय निधीचं वितरण राज्यस्तर तो आतापर्यंत आपण म्हणजे गेल्या 15 दिवसाअखेर आपण जिल्हास्तरावरून अनुदान वितरित करत होतो. परंतु ज्या काही नवीन सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे स्टेट लेवल नोडल अकाउंट किंवा राज्यस्तराचं जे काय एकच अकाउंट आहे त्याच्यामधूनच आता इथून पुढं पेमेंट लाभार्थ्यांना जाणार आहे किंवा अनुदान वितरण होणार आहे. निश्चित कालमर्यादेत योजना अंमलबजावणी. म्हणजे आपल्याला आता आपण जर पाहिलं असेल की यांत्रिकरणाची योजना आपल्याला जर ठराविक कालावधीमध्ये जर राबवण्यासाठी कालमर्यादा घालून दिली तर त्या कालमर्यादेत आपण ही योजना राबवू शकतो. अचूक व जलद लाभार्थी निवड. या सिस्टीममध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा असल्यामुळे आणि ऑनलाईन लॉटरी निघत असल्यामुळे समजा तुम्हाला लक्षांक जे काय दिलेलं आहे त्या लक्षांकासाठी आवश्यक लाभार्थी संख्या जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तशी मागणी केल्यास आपल्याला एका दिवसामध्ये पुढील लाभार्थ्यांची निवड लॉटरीद्वारे काढून मिळू शकते.
म्हणजे लाभार्थी कमी पडले म्हणून पुन्हा परत लाभार्थ्यांची शोधाशोध करण्याची गरज नाही किंवा नवीन लाभार्थींना अर्ज करून सांगण्याची गरज नाही. दुसरा एक विषय होता बोगस अर्जदारांना पायबंद. जे काय आपण पेपरमध्ये खूप काही बातम्या वाचलेल्या आहेत, या सर्व गोष्टींना इथं आपोआप चेक बसलेला आहे. याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन असल्यामुळं आपल्याला लगेच लक्षात येतं की बोगस अर्जदार कोण आहेत किंवा योग्य लाभार्थींची निवड या पोर्टलद्वारे अगदी चांगल्या पद्धतीने होत आहे. एकाच लाभार्थ्यास एकाच प्रकारच्या लाभाची वारंवारता कमी करणे या पोर्टलचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे. या पोर्टलद्वारे जे काही लाभ दिलेले लाभार्थी यादी आहे ही सर्व यादी त्या वर्षाची वर्षनिहाय सेव्ह राहते. त्यामुळं कुणीही जरी आपल्याला दुबार लाभ घेणारा किंवा दुरुक्ती जर लाभाची होत असेल तर ही आपल्याला शोधणं सोपं होणार आहे. इथून पाठीमागे आपल्याला ते शक्य होत नव्हतं. पीक प्रात्यक्षिकामध्ये कुठले लाभार्थी कुठल्या वर्षापासून किंवा किती वेळा आपण लाभ दिलेला आहे, प्रमाणित बियाणे वितरणाचा कोणी लाभ घेतलेला आहे, यांत्रिकरणाचा कोणी लाभ घेतलेला आहे. ड्रिपच्या बाबतीमध्ये फक्त आपल्याकडे सिस्टीम होती ज्या प्रणालीद्वारे आपण ठिबक प्रणालीद्वारे आपण लाभार्थी शोधू शकत होतो, दुरुक्ती कोणाची होत आहे किंवा नवीन लाभार्थी कोण आहे. अशा पद्धतीनं आपले हे महाडीबीटी पोर्टलची निर्मिती आणि गरज सगळ्यांना माहितीच आहे, तरी देखील पुन्हा एकदा रिपीट केलं. आता या पोर्टलची सर्वसाधारण वैशिष्ट्ये आहेत की बा हे सगळं जे पोर्टल आहे ते महाआयटी या महामंडळाकडून विकसित केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं विशेष म्हणजे की हे पोर्टल जे आहे ते वर्षभर 24/7 अर्ज स्वीकृती चालू असते. म्हणजे इथून पाठीमागं आपल्याला आपली अशी अडचण होती की आपला खरीप हंगाम सुरू झाला की आपल्याला मार्गसूचना येणार, लक्षांक येणार, लक्षांक आल्यानंतर आपण मग परत जिल्हा तालुका म्हणजे राज्य जिल्ह्यांना वाटणार, जिल्हे तालुक्यांना वाटणार, तालुका पुन्हा मंडळनी आहे, मंडळ परत तालुक्यातल्या कुठल्या कृषी परीक्षांना सांगणार, कृषी परीक्षक कृषी सहाय्यकांना सांगणार आणि त्याप्रमाणे आपण अर्ज स्वीकृती करत होतो आणि नंतर आपण योजना राबवणार. पण या केसमध्ये महाडीबीटी पोर्टलमुळे 24/7 अर्ज स्वीकृती चालू असल्यामुळे कोणताही वर्षभरात कोणताही लाभार्थी कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि तो एकदा सिस्टीमला आला की लॉटरी प्रक्रियेमध्ये किंवा निवड प्रक्रियेमध्ये त्यांचा निवड होऊ शकते. दुसऱ्या सिस्टीमचं वैशिष्ट्य आहे प्रक्रियानिहाय लघु संदेश SMS सुविधा. जसं आपण ATM मधनं पैसे काढल्यानंतर आपल्याला SMS येतो त्या पद्धतीनं हे पोर्टलची एक सुविधा दिलेली आहे. तुम्ही अर्ज सादर केला, तुमचा अर्ज स्वीकृत झाला, शेतकऱ्यांना SMS जाणार किंवा लाभार्थ्यांना SMS जाणार. अर्जात निवड झाली, SMS जाणार. कागदपत्र अपलोड करण्यासाठी मुदत कमी राहिलेली आहे, SMS जाणार. अर्ज विहित कालावधीमध्ये कागदपत्र अपलोड केलेली नाहीत त्यामुळे आपला अर्ज रद्द करणार आहेत असं देखील SMS जाणार. म्हणजे पूर्णपणे हे जे काय प्रक्रिया आपण जे करणार या प्रक्रियेचे लघु संदेश SMS ह्या लाभार्थ्यांना संबंधित लाभार्थ्यांना जाणार. दुसरा एक विषय आहे की या प्रत्येक वर्षी लाभार्थीने स्वतःची नोंदणी व आधार प्रमाणीकरण करण्याची गरज नाही. म्हणजे एखाद्या जर खातेदारानं या पोर्टलवरती लॉग इन केलं किंवा स्वतःचं नाव नोंदणी करून घेतली, अर्ज केला, तर त्याला वारंवार इथून पुढे जोपर्यंत त्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे तोपर्यंत त्यांचा तो युजर ID, तो पासवर्ड, त्यांचं ते अकाउंट म्हणजे जसं आपल्या सगळ्यांचं फेसबुक अकाउंट असते किंवा जीमेलचं अकाउंट किंवा याहूचं अकाउंट असते, हे अकाउंट त्यांचं कायमस्वरूपी राहणार. याच्या दरवर्षी आपण नवीन नोंदणी करायची नाही किंवा दरवर्षी नवीन अर्ज घेऊन जायचं नाही. याच अकाउंटमधून आपण दरवर्षी अर्ज करू शकतो. सुरुवातीला देखील सांगितलं की अर्ज करण्यापासून प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत ही एकात्मिक संगणकीय प्रणाली आहे. म्हणजे इथं ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र हाताळणी करण्याची कुठेही गरज नाही. एकाच अर्जाद्वारे सर्व योजनाकरिता अर्ज करण्याची सुविधा आहे. म्हणजे इथून पाठीमागे आपल्याकडे असं होतं यांत्रिकरणाचा अर्ज करायचा असेल तर त्याचा फॉर्म वेगळा, त्याचा वेगळा अर्ज सादर करावा लागायचा. पाईपसाठी वेगळा, मोटरसाठी वेगळा, यांत्रिकरणासाठी वेगळा असेल, शेडनेट ग्रीनहाऊस म्हणजे योजनाने आपण वेगवेगळे अर्ज घेत होतो. परंतु या सिस्टीममध्ये एकाच अर्जाद्वारे शेतकरी सर्व योजनांकरिता अर्ज करण्याची सुविधा आहे. दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सदर योजना ही विशिष्ट योजनेसाठी अर्ज नसून विविध बाबीसाठी अर्ज आहे. म्हणजे इथं थोडक्यात असं सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी जर यांत्रिकरणासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी यांत्रिकरणामध्ये ट्रॅक्टर या बाबीसाठी अर्ज करायचा असेल किंवा रोटावेटर या बाबीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी फक्त ट्रॅक्टर आणि रोटावेटर या गोष्टीच या बाबीसाठी अर्ज करायचा आहे. त्यांना कोणत्या योजनेतून लाभ द्यायचा किंवा त्यांची निवड कोणत्या योजनेतून होणार हे पूर्णपणे सिस्टीमवर अवलंबून आहे. म्हणजे सिस्टीमला त्या योजनेसाठी किती लक्षांक आपण भरलेला आहे त्या तालुक्यांसाठी किंवा त्या जिल्ह्यासाठी किती लक्षांक आलेला आहे त्याच्या आधारे त्या लाभार्थ्यांची निवड होणार. म्हणजे थोडक्यात इथं सांगायचं असं आहे की यांत्रिकरण ही बाब असेल, सूक्ष्म सिंचन ही बाब असेल किंवा तुमचे आपले जे एकात्मिक फलोत्पादनाचे जे काही घटक आहेत या घटकांसाठी बियाणं असेल, कीटकनाशक असेल, औषध असेल, या बाबीसाठी आपण अर्ज घेतो. कुठल्याही योजनेसाठी स्पेसिफिक कुठल्याही योजनेसाठी आपण या पोर्टलवरती अर्ज करून घेत नाही. सादर झालेल्या अर्जातून आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे सिस्टीमला दिलेल्या कमांडप्रमाणे त्या योजनेसाठी आपण लाभार्थी निवडतो.
म्हणजे माझं ह्याच योजनेतून मला लाभ मिळाला पाहिजे, त्याच योजनेतून लाभ मिळाला पाहिजे, किंवा हे आता लाभार्थींच्या हातात नसून ते उपलब्ध असलेल्या आर्थिक मर्यादेच्या आणि निधीच्या प्रमाणामध्ये त्यांची वेगवेगळ्या योजनेमध्ये निवड होऊ शकते. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर ट्रॅक्टरसाठी जर अर्ज केला असेल तर मला काही लाभार्थी म्हणतात राज्य पुरस्कृतमधून किंवा यांत्रिकरण उपअभियानमधून लाभ पाहिजे आहे, किंवा आम्हाला MIDC मधून यांत्रिकरणाचा लाभ नको, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानमधून. परंतु ते जे काही स्वातंत्र्य आहे किंवा माझा अर्ज ह्या योजनेसाठीच ग्राह्य धरावा असं जे स्वातंत्र्य आहे ते आता राहिलेलं नसून आपण फक्त बाबींसाठी अर्ज स्वीकारणार आहे. योजना कोणतीही आपण सिस्टीमनुसार देणार आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे तुम्ही जर आता थोडंसं आपण पुढं पोर्टलवरती काय काय फॅसिलिटी आहे ते पाहूया. यांत्रिकरणाच्या बाबतीत किंवा सूक्ष्म सिंचनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बाजारामध्ये जेवढ्या प्रकारची यंत्रसामुग्री, जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध आहे ती सगळी यंत्रसामुग्री घेण्याची इथं त्यांना फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे आपण जर एखाद्या योजनेमध्ये, ठराविक योजनेमध्ये समजा आपण म्हणायचो की एवढाच HP ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे, तेवढाच HP ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे, किंवा एवढ्याच फुटी रोटावेटर तेवढा क्षमतेचाच घ्यायला पाहिजे, असं काय नाही आहे. अर्ज करत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार सगळ्या प्रकारची यंत्र अवजारं निवडण्याचं किंवा त्यांच्या गरजेनुसार क्षेत्र निवडण्याचं आपण इथं त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता मगाशी पुन्हा जो विषय सांगितला तोच की योजनेची निवड ही संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. लाभार्थीने फक्त आपल्या पसंतीच्या बाबीची निवड करायची आहे. आर्थिक लक्षांकाच्या उपलब्धीनुसार प्राप्त अर्जांची गरजेनुसार एकत्रित संगणकीय पद्धतीने सोडत. आता आपण सर्वजण पाहत असाल, जरी तुम्हाला तालुक्याला लक्षांक जरी 10 लाखाचा असलं तरी सध्या आपण लक्षांकाच्या 1.5 प्रत्येक योजनेमध्ये लाभार्थी निवड केलेली आहे. म्हणजे आर्थिक लक्षांकाच्या मर्यादेत देखील आपण लाभार्थी निवड करू शकतो. लाभार्थीचे अर्ज जर काही कारणासाठी रिजेक्ट झाले किंवा कॅन्सल झाले तर निश्चितपणे आपण त्यांना नवीन लाभार्थीची निवड करू शकतो. आता या सर्व प्रक्रियेसाठी खर्च किती येणार आहे तर या सर्व प्रक्रियेसाठी फक्त ₹23.60 खर्च येणार आहे. ₹23.60 या खर्चामध्ये तुम्ही एकाच वेळेस सर्व बाबींसाठी किंवा सर्व योजनांच्या सर्व घटकांसाठी अर्ज करू शकता. म्हणजे सांगायचं झालं तर यांत्रिकरणामध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, फलोत्पादन अभियानमध्ये, सूक्ष्म सिंचनमध्ये बियाणाचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही जर एकाच वेळेस अर्ज सबमिट करणार असाल तर आपल्याला फक्त ₹23.60 मध्ये तुम्ही डिपार्टमेंटच्या जवळपास सगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकत असाल तर सगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता. हाच जर तुम्ही वैयक्तिक प्रत्येक बाबनिहाय जर अर्ज सादर करायचा झाला तर प्रत्येक वेळेस आपल्याला एवढा खर्च येणार आहे. परंतु एकत्रित अर्ज जर आपण सादर केला तर फक्त ₹23.60 आपल्याला फी येणार आहे. आता इथं ₹23.60 जरी म्हटलं असलं तरी विविध सेवा केंद्रावरती किंवा इतर जे काही लोक आहेत ते जादाचे शुल्क आकारतात. परंतु जर सगळे जर अँड्रॉइड मोबाईल वापरत असतील, सगळ्यांना जर ही प्रणाली व्यवस्थित माहीत झाली तर निश्चितपणे आपण घर बसल्या देखील हा अर्ज करू शकतो. दुसरा विषय आहे की अंतिम मुदतीपर्यंत विनाशुल्क अर्जामध्ये बदल करणे म्हणजे नवीन बाबींचा समावेश करणे अथवा समाविष्ट बाबी वगळणे शक्य आहे. आपल्याला जी काय अंतिम मुदत घालून दिली जाईल पोर्टलवरती की अर्ज करण्याची अंतिम तारीख अमुक अमुक आहे या बाबीसाठी, म्हणजे अंतिम मुदत आपण एवढ्यासाठी देतोय की समजा हॅलो सर, आवाज येत नाही. हॅलो, आता येतोय? हा येतो सर, येतोय. ऐकू येते ना सगळ्यांना व्यवस्थित? येते ना? हो येते सर. आता याच्यामध्ये एक नवीन आपल्याला एक ॲडिशन आहे. समजा यावर्षी तुम्ही ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरसाठी अर्ज केला आणि तुमची यावर्षी निवड झाली नाही तर हाच अर्ज आपण पुढल्या वर्षी ग्राह्य धरण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर जे शेतकऱ्यांसाठी लॉग इन आहे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे की माझा याच वर्षीचा अर्ज पुढल्या वर्षीसाठी ग्राह्य धरला जावा. तो पर्याय त्यांनी निवडल्यास त्यांना पुन्हा पुढल्या वर्षी नवीन अर्ज करायची गरज नाही. म्हणजे या वर्षीचा अर्ज आपण पुढल्या वर्षी कंटिन्यू करू शकतो. एक इथं चांगली फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. आता PFM सिस्टीम जरी असली तरी कोशागार नियमानुसार सगळे जे काही देयकांची निर्मिती आहे ती कोशागार नियमानुसारच होत आहे. कोशागार देयकामध्ये ज्यावेळेस आपण आता ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल की आपण ज्यावेळेस कोशागारामध्ये एखादा देयक सादर करत होतो त्यामध्ये आपल्याला लाभार्थींची यादी वगैरे या सगळ्या गोष्टी द्याव्या लागत होत्या. परंतु ही पूर्णपणे ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे आणि ऑनलाईन सिस्टीममध्ये लाभार्थींची यादी ही सगळी तयारच असल्यामुळे इथं सेपरेट यादी देण्याची गरज भासत नाही.
हे सगळं जे काय आहे ते आपल्या बिम्स प्रणाली आहे. मग मी जे आपल्याला म्हणालो BDS जी काय प्रणाली आहे आपली बिम्स प्रणाली याच्याशी एकात्मीकरण केलेलं आहे या सिस्टीमचं. आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभ हस्तांतरण काही मुद्दे रिपीट होतील. आता या पोर्टलद्वारे सुरुवातीला आपल्या 13 योजना होत्या. पहिली सर आव- दुसरी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, यांत्रिकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण, NFSच्या सर्व पिकांमधल्या योजना आपल्या याच्यामध्ये आहेत. कापूस आणि ऊसाची योजना देखील आहे. MIDH आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी अवलंबन योजना या योजना आपण प्रत्यक्षात जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबवतो. आणि RKY रफ्तार आणि नुकतीच काल नव्याने आपल्याकडं सीड विलेज प्रोग्राम म्हणून जी नवीन योजना आलेली आहे ती देखील योजना या पोर्टलवरती आलेली आहे अर्ज करण्यासाठी. म्हणजे खाली आवर्जून एक रिमार्क मारलेला आहे की बाबा टप्प्याटप्प्याने उर्वरित योजनांचा या पोर्टलवर समावेश करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात जशी आपली तयारी होईल त्या पद्धतीने आपण सर्व योजना ऑनलाईन पद्धतीनं राबवणार आहोत. ऑफलाईन पद्धतीनं अगदी नाम एखादी चुकून ज्या गोष्टीमध्ये शक्यच नाही अशाच गोष्टी फक्त राहतील, नाही तर जवळपास सर्व योजना या ऑनलाईन पद्धतीनेच राबवल्या जाणार आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जे घटक आहेत अर्ज एक योजना अनेक, आपल्याला घटकामध्ये महत्वाचे आपण 5 घटकामध्ये काम करतोय. कृषी यांत्रिकरण असेल, सिंचन सुविधा साधने, बियाणे औषधे खते, फलोत्पादन, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना याच्या अंतर्गत ज्या समाविष्ट बाबी आहेत आणि त्या बाबी ज्या योजनेतून येतील त्या बाबीमध्ये त्यांची निवड संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहेत. शेतकऱ्यांनी फक्त बाबीसाठी अर्ज करणं ही गोष्ट आपण आवर्जून सांगू शकतो. आता इथं 2 विषय आहेत. आता आपण मूळ पोर्टलकडे येतोय. पोर्टलची माहिती देण्यापूर्वी मी सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो, ज्यांचं ईमेलचं अकाउंट आहे म्हणजे ज्यांना ईमेल पद्धत वापरता येते, ज्यांचं आता वेगवेगळी पद्धत आपण फेसबुक अकाउंट वापरतोय किंवा आता सर्वजण व्हॉट्सअप वापरतात, या गोष्टी ज्यांना येतात त्यांना ही MHADBT पोर्टल हाताळणी एकदम सोपी आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मित्र म्हणेल त्या सर्व गोष्टींपेक्षा ही गोष्ट खूप सोपी आहे वापरायला. आता शेतकऱ्यांसाठी जे काय MHADBT पोर्टल आहे या पोर्टल आपल्याला पूर्ण संकेतस्थळाचे जे काय लिंक आहे ते पूर्ण माहीत असणं, वेब ॲड्रेस पूर्णपणे माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं या सेम नावाचे वेगवेगळे पोर्टल क्रिएट केलेले असतात किंवा हे पोर्टल अस्तित्वात येण्याच्या अगोदर एक ट्रायलसाठी डमी पोर्टल तयार केलेलं असतं. आपल्याला सुरुवातीला बऱ्याच लोकांना अडचणी आल्या की या पोर्टलवरती जरी तुम्ही सुरुवातीला लॉगिन ID टाकून लॉगिन ID पासवर्ड क्रिएट करून लॉगिन केलेलं असेल तरी दुसऱ्या वेळेस हे लॉगिन होत नाही. याचं एकच कारण की आपण पूर्णपणे वेब ॲड्रेस टाकत नाही. आता आपले ही काय शेतकऱ्यांसाठी MHADBT पोर्टल आहे त्याचा वेब ॲड्रेस आहे MHADBT.gov.in. हा जोपर्यंत पूर्णपणे टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला जे काही आवश्यक असणारी वेबसाईट ओपन होऊ शकत नाही. MHADBT पोर्टलमध्ये 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत किंवा 2 पोर्टल वेगवेगळे आहेत. कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असणारं पोर्टल वेगळं आहे आणि शेतकऱ्यांसाठी असणारं पोर्टल वेगळं आहे. परंतु शेतकऱ्यांनी MHADBT पोर्टलवर जो काही अर्ज केलेला आहे त्याची छाननी आपण दुसऱ्या पोर्टलवर करतो. या पोर्टलवर अर्ज करत असतानाच तो आपल्याला योग्य पद्धतीने अर्ज होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात योग्य अर्ज प्रक्रिया काय असावी याचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच अर्जांची आपण ज्यावेळेस छाननी करणार आहे किंवा छाननी प्रक्रियेतून ते अर्ज जाणार आहेत त्यावेळेस ते अर्ज रद्द होऊ नयेत किंवा ते अर्ज रिजेक्ट करण्याची आपल्याला आवश्यकता भासू नये. यासाठी आपल्याला या पोर्टलची माहिती असणं गरजेचं आहे. आपण जरी कृषी विभागामध्ये अधिकारी कर्मचारी या पदावर कार्यरत असलो तरी आपण स्वतः कोणी शेतकरीच, काही शेतकरी आहेत, काही स्वतः शेती करतात, काहींचे जवळचे शेती करणारे काही मित्रमंडळी आहेत, त्यांना देखील किंवा सर्व शेतकऱ्यांना देखील आपली एक जबाबदारी म्हणून आपल्याला या पोर्टलची माहिती देणं गरजेचं आहे. आजपर्यंत काल अखेर ज्या काही सर्व आढावा बैठका झाल्या आयुक्त स्तरावरून किंवा राज्यस्तरावरून त्याच्यामध्ये सगळ्यात एकच गोष्ट सांगण्यात आली की फक्त आपण स्क्रुटिनी पुरतं कागदपत्रांची छाननी करणं या पुरतंच आपला रोल मर्यादित ठेवलेला आहे. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जर आपण आपल्या विभागाचा जर अहवाल पाहिला तर 70% अर्जांचं प्रमाण हे रद्द होण्याचं आणि कॅन्सल होण्याचं आहे. योग्य पद्धतीने म्हणजे कागदपत्र छाननी करतानाच बऱ्याच लाभार्थींना रद्द करावं लागत आहे किंवा अर्ज परत करावे लागत आहेत. याचा अर्थ असा या MHADBT पोर्टलवरती शेतकऱ्यांना अर्ज योग्य पद्धतीने कसा करावा याचं पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. जे CSC सेंटरवालेले आहेत किंवा जे कोण त्यांना ऑनलाईन करून देत आहेत त्यांनी फक्त अर्ज सबमिट करण्यापुरते मर्यादित राहिलेले आहेत, परंतु त्यांना ज्या गोष्टीचा लाभ आवश्यक आहे
ही गोष्ट कशी निवडावी किंवा ती कुठल्या घटकामध्ये अंतर्भूत होतो, या सर्व गोष्टी आपण सांगणं गरजेचं आहे. महाडीबीटी वरती नेहमीप्रमाणे आपल्याला स्वतःचा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो. याच्यामध्ये अर्जदार नोंदणी करायला दोन आपल्याकडे पर्याय आहेत. एक वैयक्तिक लाभार्थी म्हणून देखील आपण अर्ज नोंदणी करू शकतो आणि शेतकरी गटाची देखील नोंदणी करू शकतो. प्रत्येकाची माहिती भरण्याची पुढची जी काय माहिती आहे ते वेगवेगळे आहे. याच्यामध्ये आधार क्रमांक प्रमाणीकरण हे कंपल्सरी आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं आहे, आधार मोबाईलशी लिंक झालेलं आहे, आधार बँक अकाउंटशी लिंक झालेलं आहे, अशाच लाभार्थ्यांना विना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता अगदी सहजरित्या लाभाचं हस्तांतरण होऊ शकतं. परंतु बऱ्याच ठिकाणी आता असं लक्षात आलंय की आपल्या विभागाचा विचार केला तर जवळपास 100 ते 125 लाभार्थी असे आहेत की त्यांचं अजून आधार प्रमाणीकरण म्हणजे मोबाईलला आधार नसणं किंवा बँक अकाउंटचे आधार प्रमाणीकरण झालेलं नसणं, या गोष्टी झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्यांना अजून अद्याप 100 दिवस जरी झाले तरी त्यांना आपण अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकलेलं नाही. अर्ज करत असताना आपल्याला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की या पोर्टलवरती एक सुरुवातीला सूचना दिलेली आहे की आता जरी तुम्ही आधार प्रमाणीकरण केलेलं नसलं तरी अंतिम लाभ मिळण्याच्या अगोदर किंवा लाभ हस्तांतरण होण्याच्या अगोदर तुम्ही आपलं आधार प्रमाणीकरण करून घेणं आणि त्या पद्धतीनं आपल्या प्रोफाईलमध्ये ती माहिती भरणं गरजेचं आहे. वैयक्तिक माहिती तपशील गटाची माहिती भरणे या सगळ्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि आता मगाच सांगितलं मगाचा जो होता किंवा मगाचा जे ॲड्रेस होता तो पूर्ण शेतकऱ्यांसाठी आहे. आपल्यासाठी जो काय आहे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी हे जे काय स्थळ आहे ते agridbtworkflow.mahaonline.gov.in असं आहे. इथं पण तीच अडचण आहे. याच नावानं 2 ते 3 प्रकारच्या वेबसाईट आहेत. त्यातली योग्य प्रकारची वेबसाईट कुठली किंवा ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे ती वेबसाईट कुठली, यासाठी आपल्याला हा पूर्णपणे वेब ॲड्रेस माहीत पाहिजे. आणि हा वेब ॲड्रेस पूर्णपणे टाकूनच आपण स्क्रुटिनी प्रक्रिया असेल किंवा छाननी प्रक्रिया असेल ही केली पाहिजे. आता या वर्कसाठी आपल्याला पूर्ण कृषी सहाय्यकांच्या पर्यंत आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड राज्य स्तरावरून तयार करून दिलेले आहेत. या युजर आय डी आणि पासवर्ड वापरून आपण प्रत्येकाने आपापलं लॉग इन करून पाहिलं पाहिजे. आतापर्यंत असं लक्षात आलेलं आहे केवळ ज्यांच्याकडे छाननीची प्रक्रिया आहे म्हणजे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांनीच केवळ आपण लॉग इन म्हणजे वापरून पाहिलेले आहे. बऱ्यापैकी एक नगण्य अशा प्रमाणामध्ये कृषी सहाय्यकाने आपापलं लॉग इन वापरून पाहिलेलं आहे. लॉग इन वापरून पाहिल्याशिवाय तुम्हाला त्या लॉग इनचा काय उपयोग आहे किंवा ज्यांच्याकडे MIDAची स्थळ पाहणी आलेली आहे अशाच लोकांनी फक्त या वर्कफ्लोवरती आपलं लॉग इन ID वापरून आपलं अकाउंट पाहणी केलेली आहे. इथे एक विषय आहे की जोपर्यंत पहिल्यांदा ओपन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की मुखपृष्ठ कसं दिसतं. ते मुखपृष्ठावर आपण युजर आय डी पासवर्ड टाकू नयेत. आतापर्यंत जेवढ्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या म्हणजे ऑपरेट होत नाही वेबसाईट, त्याच्यामधल्या 50% किंवा सुरुवातीच्या टप्प्यामधल्या 50% म्हणूया आता तेवढ्या अडचणी येत नाही. याच्यामध्ये काही म्हणजे उलट सुलट होता विषय. शेतकरी त्यांचं लॉग इन ID पासवर्ड वापरून ॲग्रीटिव्हिटी फ्लोवरती लॉग इन करायला पाहिजे आणि आपल्याकडचे जे काही ठराविक ज्यांना याविषयी ज्ञान नव्हतं ते लोक महाडीबीटीवरती लॉग इन करायचे. मग असं विषय नाहीये. आपले दोन्ही पोर्टल वेगवेगळे आहेत. पुन्हा एकदा मी करतो की शेतकऱ्यांसाठी जे पोर्टल आहे ते महाडीबीटी mahaiti.gov.in आहे आणि आपल्यासाठी जे आहे ते agridbtworkflow.mahaonline.gov.in असं आहे. ते आवर्जून लक्षात घ्या. आता हे पोर्टल कसं काम करतं की या पोर्टलवरती सुरुवातीला तुम्हाला युजर आय डी पासवर्ड मिळालेले आहेत. तुमचं आधार क्रमांक प्रमाणित करून तुम्ही पासवर्ड बदलून घ्यायचा असेल आवश्यकता असल्यास. पासवर्ड सुद्धा जेव्हा म्हटलेला असलं तरी आता बऱ्यापैकी असं लक्षात आलेलं आहे की ज्यांना थोडंसं संगणक हाताळण्यामध्ये अडचणी आहेत किंवा जे सेवानिवृत्तीच्या जवळपास आलेले आहेत अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी किंवा कार्यालयामधील जे काय संबंधित टेबल पाहणारे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडेच हे पासवर्ड आहेत आणि ते ऑपरेट करतात. काही अडचण नाही. शासकीय ईमेल आय डीचा वापर करावा असं आपण म्हटलेलं आहे. सगळ्यांना शासकीय ईमेल आय डी काढण्याविषयी सूचना दिलेल्या होत्या. त्यानंतर आता या सिस्टीममध्ये या वर्कफ्लोमध्ये जे काही योजना न्याय वित्तीय लक्षांक आहे ते आयुक्तालयाकडून जिल्हानिहाय भरलं जातं. जर जिल्ह्यांना वाटलं की हे लक्षांक आपल्याला तालुकानिहाय देण्याची गरज आहे तर ते तालुकानिहाय लक्षांक भरतात. नाहीतर मग ते सर्व लॉटरी जिल्ह्याला लागू होते. ते एखाद्या योजनेसाठी जर सोडत काढायची असेल तर त्या जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यांची निवड होऊ शकते, कुठल्याही तालुक्यातील कुठल्याही लाभार्थीची निवड होऊ शकते. आणि म्हणजे एकाच तालुक्यामधील जास्त अर्जांच्या प्रमाणामध्ये किंवा सोडतीच्या सिस्टीमनुसार एखाद्या तालुक्यामध्ये जास्त एखाद्या योजनेमध्ये जास्त लोकांच्या निवड होऊ शकते, लाभार्थींची निवड होऊ शकते. जर आपण जिल्हा स्तरावर जर हे लक्षांक ठेवलं तर जर हे लक्षांक जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर जर भरले गेले हे सर्व आर्थिक लक्षांक आहेत. आर्थिक लक्षांक जर तालुका स्तरावरती पर्यंत भरले किंवा तालुका स्तरावर जर लॉटरी निघाली तर त्या तालुक्याची प्राप्त
लक्षांकानुसार त्याच तालुक्यातील लाभार्थींची आपल्या त्या सिस्टीममध्ये निवड होऊ शकते. आणि ही जोपर्यंत आपण अर्ज प्रक्रिया करून उपयोग नाही. अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर जोपर्यंत सोडतीची प्रक्रिया किंवा आपण ज्याला लॉटरी म्हणतो, लॉटरी निघाल्याशिवाय आपल्याकडं ते लाभार्थी डीबीटी प्रणालीवरून ते लाभार्थी ॲग्री डीबीटी वर्कफ्लोला आपल्या छाननीसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत. आता थोडक्यात शेतकऱ्यांचे अर्ज छाननी करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया काय आहे किंवा हा आपण दुपारी घेऊया. आता सुरुवातीला फक्त वाचून दाखवतो की निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावरती लघुसंदेश जातो, SMS जातो की तुमची निवड या योजनेसाठी निवड झालेली आहे. ज्यांची निवड होत नाही त्या शेतकऱ्यांची आपल्याला प्रतीक्षा यादी तयार होते, म्हणजे लॉटरी वेटलिस्ट तयार होते. म्हणजे ज्यांची निवड झाली नाही त्यांचा कितवा नंबर आहे वेटलिस्टमध्ये ते देखील ऑनलाईन प्रणालीमध्ये आपण पाहून सांगू शकतो. निवड झालेल्या जो SMS जातो त्याच्यामध्ये सरळ नमूद केलेलं असते की आपण विहित कागदपत्रे विहित मुदतीत ऑनलाईन सादर करणं गरजेचं आहे, ऑफलाईन पद्धतीने नाही. त्यांनी अपलोड केल्यानंतर आपल्याला छाननीसाठी उपलब्ध होतात. आपल्याकडं बऱ्यापैकी सर्व योजनांमध्ये द्विस्तरीय छाननी आहे. द्विस्तरीय छाननी म्हणजे एकदा कागदपत्र मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून छाननी केली जातात आणि एकदा तालुका स्तरावरून छाननी केली जाते आणि तालुका स्तरावरून त्यांना पूर्वसंमती प्रदान केली जाते. पूर्वसंमतीनंतर प्रक्रिया किंवा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया किती दिवसात करावी या बाबतीत देखील लघुसंदेश आपण शेतकऱ्यांना पोर्टलद्वारे जातो. पूर्वसंमती लघुसंदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये लाभार्थीद्वारे विक्रेत्यामार्फत खरेदी उभारणी हे होणं गरजेचं आहे. आता जे काही आपण गेल्या 15 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह घेतलं आणि जे लाभार्थी 100 दिवस 150 दिवस खरेदीच करत नव्हते किंवा पूर्वसंमती देऊन देखील प्रकल्प उभारणी झालेली नव्हती किंवा खरेदी प्रक्रिया झालेली नव्हती असे लाभार्थी आपण नोटीस देऊन या पोर्टलवरून रद्द केलेले आहेत. या पोर्टलचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा तुम्ही आर्थिक लक्षांक पोर्टलला भरले की त्या प्रमाणातच लाभार्थी निवड होत जाते आणि एकदा निवड झालेले लाभार्थी एकतर सिस्टीममध्ये अनुदान देण्यापर्यंत म्हणजे फंड डिस्बर्समेंटपर्यंत जायला पाहिजेत किंवा सिस्टीममधून रद्द व्हायला पाहिजेत. जोपर्यंत हे सर्व लाभार्थी आपण टॅकल करत नाही किंवा सर्व लाभार्थ्यांचा काहीतरी निर्णय लागत नाही तोपर्यंत नवीन लाभार्थीची निवड होऊ शकत नाही. ज्या प्रमाणामध्ये अर्ज रद्द आणि कॅन्सल होतात त्या प्रमाणामध्येच आपली पुन्हा नवीन लाभार्थी निवड होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी अर्ज काय केले आहेत, सेंड बॅक करून ठेवलेले आहेत, म्हणजे सिस्टीममध्ये आहेत. परंतु जर तो लाभार्थी योजनेसाठी पात्रच होणार नसेल किंवा त्यांना किती जरी संधी दिली सेंड बॅक करून डॉक्युमेंट अपलोड करण्याची किंवा दुरुस्ती करण्याची, तर असे लाभार्थी सिस्टीममध्ये न ठेवलेलं चांगलं. योग्य कारणासह योग्य रिमार्क नमूद करून त्यांना रद्द जर केलं तर निश्चितपणे तालुक्यातील आपले इतर जे काय इच्छुक लाभार्थी आहेत वेटलिस्टवरचे त्यांची निवड होऊ शकते. आता देयकांची सुद्धा जे काय आपण इन्व्हॉइस अपलोड करणार आहे त्याची सुद्धा द्विस्तरीय छाननी आहे. मोका तपासणीच्या अधिकाऱ्यांना द्विस्तरीय छाननी झाल्यानंतरच मोका तपासणी अधिकाऱ्यांच्याकडे ते मोका तपासणीसाठी जाणार आहेत. आपल्या सर्व योजनांमध्ये कृषी परीक्षकच हेच मोका तपासणी अधिकारी आहेत. परीक्षक अधिकारी यांनी देखील आपली मोका तपासणी अहवाल असेल, मापन पुस्तिकेच्या नोंदी असतील किंवा जिओ टॅगिंग असेल, हे पण सगळं ऑनलाईनच आहे. परीक्षक अहवाल जे काय मोका तपासणी अहवाल आहे या अहवालाची देखील आपण द्विस्तरीय छाननी करणार आहे, मक्रोस्तर आणि तक्रोस्तर. आणि हे ज्यावेळेस आपली छाननी होईल आणि आपण पेमेंटसाठी PPA जनरेट करू त्यावेळेस आता या म्हणजे पुढच्या महिन्यापासून तर निश्चितपणे आयुक्तालय स्तरावरूनच लाभार्थ्यांना अनुदान वितरण होणार आहे. थोडंसं एक गोषवारा टाईप केलेला आहे की स्तरनिहाय कार्यवाही काय, म्हणजे कुठल्या स्टेजला कुठल्या ह्यांची जबाबदारी आहे हे थोडंसं आपण जाणून घेऊया. कृषी यांत्रिकरण या बाबतीमध्ये कृषी परीक्षक यांच्याकडे मोका तपासणीचं आणि जिओ टॅगिंगचं काम आहे. मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज व कागदपत्रे छाननीचं काम आहे, देयक छाननीचं काम आहे, मोका तपासणी अहवाल छाननीचं काम आहे. तालुका कृषी अधिकारी स्तरावरती अर्ज व कागदपत्रे छाननी, पूर्वसंमती देणे, देयक छाननी करणे, मोका तपासणी अहवाल छाननी करणे आणि अनुदान अदायसाठी ज्यांना आपण DDO म्हणतो SAO कार्यालयाकडे सादर करणं. आता हे देखील आपण सगळ्यांना माहीत असेल, PFMS सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे. हे देयक देखील आपण PFMS सिस्टीमद्वारेच PPA जनरेट करून सादर करत असतो. ही झाली यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये. यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये कृषी परीक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांची जबाबदारी आहे. परंतु अजून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की याच्यामध्ये जरी कृषी सहाय्यक या स्तरावरती कुठलीही जबाबदारी नसली तरी, म्हणजे ही छाननी प्रक्रियेची जबाबदारी जर नसली तरी अर्ज स्वीकृती करणं, योग्य पद्धतीने अर्ज येणं किंवा संबंधित लाभार्थ्यांचा फॉलोअप घेणं किंवा एखाद्या लाभार्थी डॉक्युमेंट अपलोड करत नसेल तर त्यांना काय अडचण आहे किंवा योग्य मार्गदर्शन करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. केवळ अर्ज आले तरच कारवाई होणार असं होणार नाही. आपल्या गावातून आपल्या सजामधून जास्तीत जास्त अर्ज कसे येतील किंवा योग्य पद्धतीने अर्ज कसे होतील, आपल्या भागातील लोकांना या योजनेविषयी कशी माहिती होईल हे देखील सांगणं इथं कृषी सहाय्यक या स्तरावरती जबाबदारी आहे. दुसरा विषय येतो आपला ठिबक तुषार संच
पाईप संचमध्ये इथं पण त्याच पद्धतीनं आहे. कृषी परीक्षा मोका तपासणी, भौगोलिक स्थान निश्चिती, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी स्तरावरती या 2च विषय आहेत. याच्यामध्ये डॉक्युमेंट छाननी करणं आणि अनुदान अदायगीसाठी प्रस्ताव सादर करणं. वैयक्तिक शेततळे हस्तांतरीकरण या बाबतीमध्ये इथं आपण कृषी आयुक्त स्तरावरती स्थळ निश्चिती व आखणी करणे आणि मापन पुस्तिकेमध्ये नोंदी करणे म्हणजे MB रेकॉर्डिंग करणे ही जबाबदारी आहे. मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी स्तरावरती बऱ्यापैकी डॉक्युमेंट स्क्रुटिनी करणं म्हणजे छाननी करणं आणि प्रस्ताव अनुदानासाठी अदा करणं ही जबाबदारी आहे. वैयक्तिक शेततळे हस्तांतरीकरण या बाबीसाठी. आता अजून ह्या योजनेमध्ये आपण काम केलेलं नाही पोर्टलवरती, पण हळूहळू काम सुरू होईल. याच्यामध्ये देखील मग सांगितल्या पद्धतीनेच मापन पुस्तिकेमध्ये नोंदी घेणे, मापे नोंदी घेणे. आता हे जरी आपल्या महाडीबीटी पोर्टलच्या युजर मॅन्युअल प्रमाणे असलं तरी थोडंफार याच्यामध्ये कर्तव्य आणि जबाबदारीमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यावेळेस आपण ही योजना राबवायला सुरू करू त्यावेळेस थोडाफार फरक होऊ शकतो. मेजॉरिटी द्विस्तरीय जी छाननी आहे ती कंपल्सरी सर्व योजनांमध्ये आहे. त्याच्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी स्तरावरती द्विस्तरीय छाननी आहे. आता महाडीबीटी पोर्टलवरची कार्यपद्धती मग अशी आता आपण थोडे गोषवाऱ्यात सांगितलेली आहे, तरी देखील पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी निघते. लॉटरी निघाल्यानंतर शेतकऱ्यांना निवडीबाबतचा लघुसंदेश जातो की डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून. त्यांनी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवरून त्यांनी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला ॲग्रीडीबीटी वर्कफ्लोमध्ये संबंधित गावचे जे मंडळ कृषी अधिकारी आहेत यांच्या लॉगिनमध्ये ती कागदपत्र छाननी करता उपलब्ध होतात. त्यांनी छाननी केल्यानंतर त्यांनी छाननी केली, कागदपत्र योग्य आढळली तर ते पुढं त्यांनी सबमिट केल्यानंतर ते TO स्तरावरती जातात, म्हणजे TOच्या लॉगिनमध्ये दिसतात. त्यांना योग्य नाही वाटलं, अपूर्ण कागदपत्र वाटली तर ते पुन्हा शेतकऱ्यांना परत करू शकतात त्रुटीपूर्ततेसाठी. किंवा त्यांना वाटलं की बाबा हा लाभार्थी म्हणजे ज्याला आपण सेंडबॅक म्हणतो आणि त्यांना वाटलं हा लाभार्थी पात्रच होऊ शकत नाही, तर असा लाभार्थी रिजेक्ट करण्याचे देखील आपल्याला इथं ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी छाननी केली कागदपत्रे पुन्हा ताकरो स्तरावरती छाननी केली जाते आणि छाननी करून कागदपत्र योग्य असल्यास संबंधित लाभार्थ्याला पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर पूर्वसंमती ही शेतकऱ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होते. आता आपण सुरुवातीला काय करत होतो, पूर्वसंमती दिल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून ऑफिसला ठेवत होतो, परंतु आता इथं जर तुम्ही एकदा पूर्वसंमती दिली तर पुन्हा ते आपल्या लॉगिनमध्ये पाहायला मिळत नाही. पूर्वसंमती फक्त आपण शेतकऱ्याच्या लॉगिनमध्येच पाहू शकतो. ज्यावेळेस आपण पूर्वसंमती देतोय त्याच वेळेस काळजीपूर्वक आपण याच्या प्रिंट घेऊ शकतो. पूर्वसंमती जी जाते, तुम्ही आता काही लोकांनी पूर्वसंमती जर पत्र पाहिलं तर ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीला ऑफलाईन पद्धतीनं पूर्वसंमती देत होतो त्याच पद्धतीनं ही पूर्वसंमतीची प्रक्रिया आहे. अटी शर्ती व्यवस्थितरित्या नमूद केलेल्या आहेत. त्या अटी शर्तींचं जर पालन केलं तर निश्चितपणे विहित कालावधीमध्ये आपण ही योजना राबवू शकतो. खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांनी जे काही देयक आहेत ही देयक त्यांच्याच लॉगिनमधून पुन्हा ऑनलाईन सादर करायचे आहेत. जी काही देयक येतील त्या देयकांची छाननी पुन्हा मक्रो स्तरावर होणार. योग्य असतील तर TO स्तरावरती, अयोग्य असतील तर पुन्हा माघारी. TO स्तरावरून तो देयकांची छाननी करून मग ते जो काय प्रस्ताव आहे तो मोका तपासणीसाठी संबंधित कृषी परीक्षक यांच्याकडे वर्ग होतो. म्हणजे योग्य असतील तर पुढे जाणार, अयोग्य असतील तर पुन्हा एक डेस्क पाठीमागे जाणार. कृषी परीक्षक यांच्याकडून पुन्हा याची मोका तपासणी केली जाते. मोका तपासणीमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे जिओ टॅगिंगचे फोटो लागतात आणि मोका तपासणी अहवाल लागतो. आता मोका तपासणी अहवालाबाबत उद्या एक नवीन प्रशिक्षण आहे. त्या प्रशिक्षणामध्ये जर आपल्याला मोबाईल ॲप मिळालं तर आपण सगळी जी काही मोका तपासणी आहे किंवा फोटो काढण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण त्या मोबाईल ॲपद्वारेच करणार आहोत. सद्यस्थितीत आपण आपल्या मोबाईलमध्ये जिओ टॅगिंगचे फोटो आणत आहोत आणि म्हणजे जो काय मोका तपासणी अहवाल आहे तो PDF करून अपलोड करत आहोत. त्यानंतर मोका तपासणी झाल्यानंतर पुन्हा मोका तपासणी देखील छाननी मक्रो स्तरावर होते. इथं मी आवर्जून सांगतो की ज्यांच्याकडे मोका तपासणी करण्याचं काम आहे त्या सर्व संबंधित अधिकारी किंवा डॉक्युमेंट स्क्रुटिनीचं ज्यांच्याकडे काम आहे त्या सर्व स्तरावरती आपल्या सर्व योजनांच्या गाईडलाईन असणं अभिप्रेत आहे. त्या गाईडलाईन असल्याशिवाय तुम्ही जी काय मोका तपासणी करताय किंवा जी काय तपासणी करताय ती योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्ही जे अनुदान रिकमेंड करताय ती योग्य आहे की अयोग्य आहे हे कळणं अशक्य आहे. बऱ्याच ठिकाणी असं व्हायला लागलं आहे की सिस्टीम कॅल्क्युलेटेड जेवढं अनुदान आहे तेवढंच अनुदानाला रिकमेंडेशन दिलं जातं, परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही. 5 फुटी रोटावेटरची सबसिडी वेगळी आहे, 6 फुटाची वेगळी आहे, 7 फुटाची वेगळी आहे, 8 फुटाची वेगळी आहे. HP ने जरी आपण गेलो 20 HP म्हणजे त्यांचं निवड कुठल्या पॅटर्नसाठी झालेली आहे, 20 HP पेक्षा कमिशन त्यासाठी झालेले आहे, 20 ते 35 साठी झालेले आहे किंवा 35 पेक्षा जास्तसाठी झालेले आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. म्हणजे गाईडलाईन वाचणं, ज्यांच्याकडे छाननी आहे ज्यांच्याकडे मोका तपासणी आहे यांनी गाईडलाईन वाचणं आणि गाईडलाईनची एक कॉपी आणि वेळोवेळी मार्गसूचनामध्ये जे काही बदल होत आहेत ते असणं अत्यंत गरजेचं आहे.
जर मोका तपासणी अहवालांची किंवा जे काही अनुदान अदायगी झालेले आहे त्या प्रस्तावांची फेरतपासणी केली तर असं लक्षात येतं की काही ठिकाणी जादा पेमेंट केलेलं आहे आणि काही ठिकाणी शक्य असताना देखील लाभार्थ्यांना कमी प्रमाणामध्ये अनुदान मंजूर केलेलं आहे. त्यामुळे माझे या प्रशिक्षणाच्या निमित्तानं सर्व प्रशिक्षणाचा जे काही प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत त्यांना विनंती राहील, कमीत कमी मी म्हणेल हार्ड कॉपी जरी शक्य नसेल तर सॉफ्ट कॉपीमध्ये देखील आपल्याकडं हे तुम्ही गाईडलाईन असणं गरजेचं आहे आणि गाईडलाईनमध्ये वाचन करून त्या पद्धतीनेच आपण अनुदान रिकमेंड केलं पाहिजे. मंडळ कृषी अधिकारी यांनी जर मोका तपासणी अहवालाची स्क्रुटिनी व्यवस्थित केली पुन्हा ते टीओ स्तरावरती जाणार आणि टीओ स्तरावरती जर सगळं योग्य असेल तर आपण त्याचे अनुदान अदायगीसाठी तो प्रस्ताव पुढे पाठवणार. ठिबक तुषार संच पाईपच्या बाबतीत आता पुन्हा काय रिपीट करत नाही, आपली सिस्टीम सेमच आहे. ठिबकच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगेन की उद्याचं जे काही प्रशिक्षण आहे ते कृषी परीक्षक किंवा सर्वांनीच अगदी काळजीपूर्वक पहा. मोका तपासणी अहवाल भरण्यामध्ये यांत्रिकरणामध्ये जेवढं सोपं आहे तेवढं थोडंसं तुम्हाला ठिबक तुषार संचमध्ये थोडंसं अवघड वाटते सगळ्यांना, परंतु अवघड असं काहीच नाही. कारण की त्याचे रेट जे आहेत काय अप्रूव्ड रेट किंवा शासन मान्य जे काही दर आहेत ते दर सुद्धा त्या पोर्टलवरतीच आहेत. त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. फक्त आपल्याला काळजीपूर्वक मोका तपासणी करत असताना त्याचे CML नंबर लिहून आणणे किंवा ते कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या साईजचा आहे किंवा कोणत्या पॅरामीटरचा आहे हे लिहून आणणं गरजेचं आहे. ठिबकचं बऱ्यापैकी सगळ्यांनी काम केलेलं आहे. ठिबकच्या बाबतीमध्ये पुन्हा तीच प्रोसेस आहे. वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणामध्ये फक्त आपल्याला इथं थोडासा बदल होतो की ज्यावेळेस शेतकऱ्यांनी अपलोड केलेल्या डॉक्युमेंटची छाननी पूर्ण होते, ती छाननी पूर्ण झाल्यानंतर जागा पाहणी स्थळ पाहणी आणि आखणी करण्याकरिता तो अर्ज हा कृषी आयोग यांच्या लॉग इनला जातो. आजपर्यंत पुन्हा एकदा सांगेन की ज्यांच्याकडेच फक्त MIDH मध्ये निवड झालेली आहे किंवा या बाबीसाठी ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्याच फक्त कृषी आयोग यांनी स्वतःचं लॉग इन करून पाहिलेलं आहे. इतरांनी त्याच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलेलं दिसतंय. परंतु ज्यांनी लॉग इन करून पाहिलं त्यांच्या असं लक्षात आलंय की त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांच्या गावाची किंवा त्यांच्या सध्याची पूर्ण हिस्ट्री त्यांना पाहायला मिळते. किती लाभार्थ्यांची निवड झालेली आहे, किती लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, किती लाभार्थी वेट लिस्टवरती आहेत, ही पूर्ण माहिती त्यांना मिळते. पुन्हा MB रेकॉर्डिंग यांनी अपलोड केल्यानंतर पुन्हा मक्रो यांच्याकडे छाननीला येते. त्यांनी परत TOची छाननी होते आणि योग्य जर असेल तर DDOंच्याकडे जाते. हा थोडासा एक बेसिक पार्ट झाला. या बेसिक पार्टच्या माध्यमातून आपण थोडंसं PPT द्वारे पाहिलं. यानंतर आपण ॲक्च्युअल महाडीपीटी पोर्टल काय आहे हे पाहणार आहोत. सर्वांना स्क्रीन दिसते, वेबसाईट दिसते का सगळ्यांना? हो दिसते. दिसते ना? दिसते सर. हो दिसते. एक विषय सर्वांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या की अर्ज कसा करायचा हे पहिलं आपल्याला माहित पाहिजे, तरच आपल्याकडे योग्य पद्धतीचे अर्ज करून येऊ शकतात. आणि आजच्या आपल्या प्रशिक्षणाचा टास्क हा राहणार आहे दुसऱ्या सत्राच्या अगोदरचा की या पोर्टलवरती जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आपापलं युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि आपलं अकाउंट तयार करायचं आहे. म्हणजे एक अर्ज तरी आपण करायचा आहे, मग तो तुम्ही लाभ घ्या अगर घेऊ नका, परंतु सर्वांनी अकाउंट क्रिएट करणं हा आपला म्हणजे या प्रशिक्षणामध्ये आपल्याला असणारा एक टास्क आहे जो आपण दुसऱ्या प्रशिक्षणाच्या अगोदर सगळ्यांना विचारणा करणार आहोत की तुम्ही कुठल्या कोणत्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. मग सांगितल्याप्रमाणे हा आपल्याला पूर्ण वेब ॲड्रेस हा पूर्ण टाकायला पाहिजे. mahadpt.mahit.gov.in हे जोपर्यंत आपण पूर्णपणे टाकत नाही तोपर्यंत आपल्याला हे मुख्य पृष्ठ ओपन होऊ शकत नाही. याच्यामध्ये आपले सरकार महाडीबीटी ही जर वेबसाईट तुम्ही एकदा पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ही स्क्रीन जोपर्यंत आपल्या समोर येत नाही अशा पद्धतीची तोपर्यंत आपण योग्य वेब पोर्टलवरती नाही आहोत हे सिद्ध होतं. याच्यासारखं दुसरं पण वेब पोर्टल ओपन होतं. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही सर्च करून पाहू शकता की अशा प्रकारच्या 2-3 प्रकारच्या वेबसाईट ओपन होतात. याच्यामध्ये 2 विषय आहेत. हे पोर्टल एकदा ओपन झाल्यानंतर आपण डायरेक्ट आता कृषी विभागासाठीच बघत आहोत. त्याच्यामध्ये पहिला विषय असतो नवीन अर्जदार नोंदणी. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे. जर तुमचा युजर आयडी पासवर्ड क्रिएट असेल तर आपल्याला दुसरी कुठलीही अडचण येत नाही. नवीन अर्जदार नोंदणीमध्ये सुरुवातीला आपल्याला ऍप्लिकंट नेम म्हणजे आपल्या इथं पूर्ण नाव टाकायचं असतंय, एक युजर नेम क्रिएट करावा लागतो आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो. म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करणे. युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आपल्याला
ईमेल आय डी असेल तर आपण त्याची ईमेल आय डीची सत्यता तपासू शकतो. आपण इथे ईमेल आय डी टाकला आणि ईमेल आय डी सत्यता तपासण्याकरता OTP म्हटलं की आपण जो काही ईमेल आय डी इथं टाकलेला आहे त्याच्यावरती आपल्याला एक OTP येतो. तो OTP आपण इथं टाकला की आपला हा ईमेल आय डी व्हेरीफाय होतो. इथं मोबाईल नंबर मात्र कंपल्सरी आहे, कारण की ही सर्व जी काही ॲप्लिकेशन आहेत ही सर्व मोबाईल नंबरशी लिंक आहेत. म्हणूनच मोबाईल नंबर हा आधार क्रमांकाशी लिंक असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर एकदा म्हणजे ज्या आपण SMS देणार आहे किंवा सिस्टीमला जो मोबाईल नंबर सेव्ह होणार आहे आपल्याला फॉलोअप घेण्यासाठी किंवा संनियंत्रण करण्यासाठी, त्यासाठी हा मोबाईल नंबर असणं अत्यंत आवश्यक आहे. मोबाईल नंबरची देखील सत्यता तपासली जाते OTP पाठवून. नंतर आपल्याला इथं कॅप्चा टाकून आपण इथं नोंदणी करतो. नोंदणी करा म्हटल्यानंतर आपला युजर ID पासवर्ड क्रिएट होऊन आपण पुन्हा या मुख्य पृष्ठाला येतो की ज्याच्यामध्ये आपल्याला अर्जदार लॉग इन म्हणजे आता एकदा तुमचा नवीन अर्जदार नोंदणीमध्ये आपल्याला वेगळं काय करावं लागत नाही, फक्त युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो युजर ID आणि पासवर्ड वापरून आपल्याला इथं लॉग इन प्रकार निवडायचा आहे. वापरकर्ता ID निवडल्यानंतर आता इथं मी एक वापरकर्ता ID टाकतोय जो ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसते, जिथं वरच्या कोपऱ्यामध्ये तुमचे जे कोणी युजर आहेत त्यांचं पूर्ण नाव, ज्यांनी कोणी लॉग इन केले त्यांचं नाव दिसतंय. याच्यामध्ये आपली प्रोफाईल स्थिती ही 100% आहे. आता सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड टाकता त्यावेळेस आपल्याला प्रोफाईल पूर्ण गरजेचं आहे, म्हणजे आपलं प्रोफाईल भरणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही प्रोफाईल संपूर्णतः 100% होत नाही तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकत नाही. आता या प्रोफाईलमध्ये काय असतं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. प्रोफाईलमध्ये सुरुवातीला मग तुम्ही पाहिलेच असेल की आपण आपलं नाव टाकलं होतं, मोबाईल क्रमांक टाकला होता, ईमेल आय डी टाकला होता, जन्मतारीख आणि ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, वय, पहिले नाव, वडिलांचे नाव, आडनाव, पॅन क्रमांक आणि हे प्रश्न होय किंवा नाही मध्ये हे प्रश्न येतात. आता ही माहिती सबमिट झालेली आहे त्याच्यामुळे ही डायरेक्ट आपल्याला दिसते, परंतु तिथे तुम्हाला ऑप्शन येतात होय किंवा नाही, किंवा आपल्याला माहिती भरण्यासाठी जागा उपलब्ध होते. दुसरं प्रोफाईलमध्ये येतो कायमचा पत्ता काय आहे तुमचा. हा कायमचा पत्ता आपल्याला इथं टाकावा लागतो पिनकोड सहित. आता काही लोकांचा पत्रव्यवहारचा पत्ता वेगळा आहे आणि कायमचा पत्ता वेगळा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन येतो, जर कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहारचा पत्ता सारखाच असेल तर फक्त आपल्याला एक चेकबॉक्स टिक करायचा आहे, अन्यथा आपला जर वेगळा पत्ता असेल तर आपण वेगळा भरायचा आहे. जातीचा तपशील याच्यामध्ये दोनच प्रकारचे, SC ST आणि जनरल, म्हणजे ते दोन प्रवर्ग सोडून अज आणि अज प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गामध्ये सर्वांचा समावेश होतो. यापेक्षा तिसरी इथं कॅटेगरी आपल्याला भरता येत नाही. वैयक्तिक अपंगत्व तपशील हे एवढ्यासाठी गरजेचं आहे की आपल्याला या वर्षीपासून फिजिकली हँडिकॅप म्हणजे PH या कॅटेगरीसाठी आपला ठराविक निधी आपला प्रत्येक योजनेचा राखीव ठेवलेला आहे. ज्याप्रमाणे आपण इथून पाठीमागं महिला प्रवर्गासाठी निधी राखीव ठेवत होतो, SC ST कॅटेगरीसाठी निधी राखीव ठेवत होतो, त्या म्हणजे त्यांचा ठराविक पर्सेंटेज आपल्याला जे काय आखून दिलेलं आहे त्या पद्धतीनं या वर्षीपासून आपण PH या कॅटेगरीसाठी देखील इथं म्हणजे रक्कम राखून ठेवलेली आहे. कौटुंबिक तपशील याच्यामध्ये आवश्यकता असतील तर आपण भरू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा आहे इथं तो शेतजमिनीचा तपशील. शेतजमिनीचा तपशील भरताना जर आपल्याकडून चूक झाली तर ही चूक आपल्याला त्या वर्षीचे सर्व अर्ज रद्द केल्याशिवाय दुरुस्त करता येत नाही. आता ठिबकच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर सर्व बाबतीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शेतकऱ्याने अर्ज एका गावातून केलेला आहे परंतु प्रत्यक्षात जमीन दुसऱ्या गावात आहे, किंवा सर्वे नंबर चुकलेले आहेत, आट्याचे खाते क्रमांक चुकलेले आहेत, किंवा जमीन धारणा क्षेत्र चुकलेलं आहे. मोठा शेतकरी आहे परंतु त्याने अत्यल्प म्हणून नोंदणी केलेली आहे, अत्यल्प शेतकरी आहे परंतु मोठा म्हणून नोंदणी केलेला आहे. अशा अर्जांच्या बाबतीमध्ये आपण त्या वर्षी केलेले संपूर्ण अर्ज तो एकतर कॅन्सल करत नाही संबंधित शेतकरी, तोपर्यंत ते त्यांच्या या प्रोफाईलमध्ये बदल करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला प्रोफाईल भरत असताना आणि या प्रोफाईलच्या आधारे तुमची निवड होते. या प्रोफाईलमध्ये जर चुकून तुम्ही किंवा सबसिडी कॅल्क्युलेशन जे आहे सिस्टीम सबसिडी कॅल्क्युलेशन हे पूर्णपणे तुम्ही भरलेल्या या जमिनीच्या तपशिलावरती अवलंबून आहे. जर तुम्ही मोठा शेतकरी म्हणून जर इथं जास्त क्षेत्र जर लिहिलं असेल तर निश्चितपणे तुम्हाला मोठ्या शेतकऱ्याची सबसिडी मिळणार, जरी तुम्ही प्रत्यक्षात अत्यल्प किंवा अल्प लाभार्थी असाल तर. महाडीबीटी पोर्टलवरती आपल्याला अनुदान मर्यादेपेक्षा जास्त अनुदान अदा करता येत नाही. एकदा सिस्टीम कॅल्क्युलेटेड सबसिडी निश्चित झाली की त्यापेक्षा आपल्याला जादाचं अनुदान देता येत नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ज्यावेळेस आपण
आपल्या सर्व सहकाऱ्यांना प्रशिक्षण द्याल किंवा ही माहिती इतर कुणाला द्याल, त्यावेळेस जाणीवपूर्वक अगदी काळजीपूर्वक 2 गोष्टी, वैयक्तिक माहिती भरणं, कायमस्वरूपी पत्ता भरणं आणि शेतजमिनीचा तपशील. शेतजमिनीचा तपशील भरताना आपण जेवढी काळजी घेऊ, म्हणजे हे कायमस्वरूपीचे अर्ज आहेत आपले, हे अर्ज हे एकदा व्यवस्थित अर्ज भरले किंवा याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की सामायिक क्षेत्र किती आहे तुमचं, संयुक्त मालकीचं किती आहे, वैयक्तिक मालकीचं किती आहे, या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. सर्वे नंबर जे आहेत आपले किंवा गट क्रमांक आपण ज्याला म्हणतो, हे देखील सर्वच्या सर्व नमूद करणं गरजेचं आहे. तुम्ही ठराविक सर्वे नंबर टाकत असाल तर त्या ठराविक सर्वे नंबरमध्ये जर तेवढं क्षेत्र जर नसेल तर आपल्याला पुन्हा ठिबकसारख्या गोष्टींचा किंवा क्षेत्र आधारित ज्या योजना आहेत त्याचा लाभ देताना आपल्याला तिथं प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सर्वांनी एक काळजी घ्यायची की या 2 गोष्टी, जमिनीचा तपशील आणि वैयक्तिक माहिती, या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक भरल्या पाहिजेत. आता हे आपण लॉग इन करून पाहिलेलं आहे. लॉग इन करण्यामध्ये कुणाला काय अडचण वाटते का? लॉग इन करण्यामध्ये कुणाला अडचण वाटते का? नाही. सगळ्यांचं लॉग इन होणार ना दुपार सेशनच्या अगोदर? हो. 100% सर्वांनी करायचं आहेच. जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण इतरांना सांगू शकणार नाही. याच्यामध्ये दुसरी जी वेबसाईट पॅरलल ओपन होते ज्याच्यामध्ये अडचण येतात ते दाखवण्यात थोडासा दुसरी वेबसाईट ओपन करून दाखवतो तुम्हाला, ज्याच्यावरती हे काम होऊ शकत नाही. म्हणजे काय होतंय, आपले सरकार या नावाने ज्यावेळेस तुम्ही नुसतं आपले सरकार टाकताय किंवा महाडीबी टाकताय, वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट ओपन होतात, त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येत नाही. याच्यामध्ये पूर्ण आता आपण अर्ज प्रक्रियेसंबंधी माहिती घेऊ. इथे एकदा तुमचं लॉग इन झालं की आपल्याला इथं डाव्या बाजूला वेगवेगळे तपशील आहेत. मुख्यपृष्ठ आहे, वैयक्तिक तपशील आहे, तक्रार सूचना डॅशबोर्ड आहे, ज्याला आपण आता सगळ्यांनी शब्द सगळ्यांचा तोंडपाठ झाला असेल. ग्रीव्हन्स टाका, ग्रीव्हन्स टाका. ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार सूचना डॅशबोर्ड आहे. मी अर्ज केलेल्या बाबी, मी रद्द केलेल्या बाबी, घटक इतिहास पहा. घटक इतिहास पहा म्हणजे आपण संबंधित शेतकऱ्याच्या अर्जावरती कधी कोणी आणि काय कारवाई केली हे देखील शेतकरी घटक इतिहास पहा या ऑप्शनमधून पाहू शकतो. पिकांचा तपशील सादर करा. आता पिकांचा तपशील हा काय दरवर्षी सेम राहू शकत नाही. जर एखादा पीक बदल झाला, कोणी फळबाग लागवड केली, काय केली, तर निश्चितपणे आपण इथं पीक बदल करू शकतो. पीक बदल करण्याची गरज एवढ्यासाठी आहे की तुम्ही जर स्पेसिफिक क्रॉपसाठी एखादा लाभ घेत असाल तर निश्चितपणे आपल्याला इथं पीक बदल करणं गरजेचं आहे. पीक बदलामध्ये आपल्याला हंगाम, पीक प्रकार आणि पीक निवडा एवढ्या 3 सगळे ड्रॉपडाऊन आहेत. खरीप, बहुवार्षिक, रब्बी, उन्हाळी. पिकाचा प्रकार निवडामध्ये नगदी पिके, हे काय बाकीचे ऑप्शन येतात, हे काय सर्व मी वाचून दाखवत नाही. आपण सर्वांनी जर एकदा लॉग इन केलं आणि या सर्व ऑप्शनमध्ये काय काय ऑप्शन येतात ते पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण पिकांचा समावेश इथं करू शकतो. कौटुंबिक तपशीलमध्ये जे काय माहिती आहे ते आपल्याला आवश्यकता वाटत असल्यास आपण भरू शकता. कौटुंबिक तपशीलमध्ये कौटुंबिक तपशील भरणं, आपण जे काय शेततळ्यांचा वगैरे लाभ घेतो सामूहिक शेततळ्यांचा, त्यावेळेस थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. इतर माहिती सादर करामध्ये आपल्याला सिंचनाचा स्रोत कोणता आहे हे भरणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण सिंचन स्रोत भरत नाही तोपर्यंत आपल्याला ठिबक सिंचन योजनेचा आणि सिंचन सुविधा साधने या बाबींचा लाभ घेता येत नाही. कागदपत्रे अपलोड करा, म्हणजे आपल्याला जे डॉक्युमेंट अपलोडचा जो शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर ऑप्शन येणार आहे तो इथं असणार आहे. कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर
आपल्याला कोणत्या प्रकारचे कागदपत्र अपलोड करायचे तो अर्ज इथं पाहायला मिळणार आहे. एक 2 मिनिटं लॉग आउट झालेलं, पुन्हा एकदा लॉग इन करतो. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर समजा आपण आता लॉग इन केलेलं असं धरून चालू आहे. आता अर्ज करा या आपल्याला जे काय ऑप्शन आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर हे आपण निवडलेल्या बाबी म्हणजे अगोदर जे कुठले अर्ज केलेले ते येतात. याच्यामध्ये आता मग सांगितल्या पद्धतीनं आपण जे काय मुख्य घटक आहेत आणि जे काय उपघटकातल्या योजना आहेत या योजनामध्ये आपल्याला एवढ्या योजना उपलब्ध आहेत. सर्वांना स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते का? दिसते. कृषी यांत्रिकरण या योजनेअंतर्गत आपल्याला कृषी यांत्रिकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकरण योजना आणि आपले NFSM मधले सर्व क्रॉपच्या योजना, MIDH मधलं यांत्रिकरण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मधलं आणि RQI रफ्तार मधलं यांत्रिकरण म्हणजे कृषी यांत्रिकरण या बाबीसाठी जर तुम्ही निवड केली या बाबीची तर या 5 योजनांपैकी कुठल्याही योजनेमधून तुमची निवड होऊ शकते. त्या योजनेमध्ये जर तो घटक समाविष्ट असेल तर सिंचन सुविधा साधण्याच्या बाबतीमध्ये PMKSY आहे, परत NFSM आहे, RQI रफ्तार आहे आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना म्हणजे सिंचन साधने आणि सुविधा म्हणजे तुमचे ठिबक संच असेल, पाईप असेल, पंप संच असेल, मोटर असेल या गोष्टीसाठी जे काय तुम्हाला जर लाभ आवश्यक असेल तर तुम्ही ती जर बाब निवडली तर तुम्हाला या 4 योजनांमधून लाभ मिळू शकतो. बियाणे औषधे खतेसाठी सध्या आपण फक्त बियाणे या कंपोनंटवरती काम करत आहोत. औषध आणि खते आपण अद्याप या पोर्टलवरती घेतलेली नाही. याच्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत आपण सर्व गोष्टी पाहू शकतो की याच्यावरती आपण अन्नधान्य, तेलबिया, ऊस, कापूस या अंतर्गत जेवढ्या योजना आहेत त्या आपण निवडू शकतो. फलोत्पादन पिकांसाठी आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, RQI रफ्तार आणि शाश्वत सिंचन योजना या योजनेमधून आपल्याला लाभ मिळू शकतो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण आता कृषी यांत्रिकरण या गोष्टीसाठी जर लाभ घ्यायचा आपण ठरवलं तर त्यासाठी काय प्रक्रिया असते हे थोडक्यात पाहणार आहोत. कृषी यांत्रिकरणाचा लाभ घ्यायचा असेल तर आपण बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कृषी यांत्रिकरण या घटकांतर्गत मुख्य घटक निवडा. आता मुख्य घटकामध्ये 2 प्रकार आहेत. एक कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र म्हणजे ज्याला आपण अवजारा बँक म्हणतो अशा पद्धतीनं मग कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा प्रकार निवडल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण मुख्य घटकामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञान ज्याला आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो, ट्रॅक्टर चलित अवजारे, प्रक्रिया संच, पॉवर टिलर, फलोत्पादन यंत्रे अवजारे, बैलचलित अवजारे, मनुष्यचलित अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे आणि स्वयंचलित यंत्रे हे सगळे आपले ऑप्शन आहेत. मग याच्यामध्ये 2 विषय हे आपल्याला का माहीत पाहिजे. याच्यामध्ये जर आपण निवड करायला चुकलो तर निश्चितपणे आपल्याला पाहिजे असतं एक अवजाराने निवड होते दुसऱ्या अवजारासाठी. असे बऱ्यापैकी 25% अर्ज असेच आहेत की पाहिजे होतं एक पण निवड एक वेगळ्यासाठी झालेली आहे. मग थोडक्यात जर आपण इथं उदाहरण म्हणून जर घेतलं तर ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर चलित अवजारामध्ये आपण निवड केली तर तिथं आपल्याला पुन्हा 3 ऑप्शन येतात. HP श्रेणी निवडा. आपल्या सर्वांना ज्ञात असेल की या HP श्रेणीवरतीच आपली सबसिडीची अनुदान मर्यादा कमी जास्त आहे. आता इथं जर आपण HP श्रेणी निवडायला चुकलो तर निश्चितपणे आपल्याला जे काय अनुदान मर्यादा आहे ती कमी होणार आहे. गाईडलाईन एवढ्यासाठी वाचायच्या की
आज अखेर म्हणजे आम्ही ज्या काय आता विभागाच्या आढावा बैठक घेतो त्यामध्ये देखील अद्याप देखील सर्व म्हणजे 100% लोकांना याचा कॉन्फिडन्स नाही की यावर्षी ट्रॅक्टर चालित अवजाराचा लाभ घेण्यासाठी ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याकडे असणे बंधनकारक आहे की नाही. तर निश्चितपणे या वर्षीच्या गाईडलाईनप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही अशा देखील शेतकरी ट्रॅक्टर चालित अवजारांचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे थोडंसं मार्गदर्शक सूचना वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर आपण श्रेणी निवडली तर 35 BHP पेक्षा जास्त तर पुन्हा आपल्याला इथं यंत्रसामग्री अवजारे कोणती पाहिजे तुम्हाला, आंतरमशागतीची अवजारे पाहिजेत, कल्टिवेटर पाहिजे, कापणी यंत्र पाहिजे, चिखलणी अवजारे, जमीन सुधारणा अवजारे, नांगर, पेरणी यंत्र, पेरणी लागवड यंत्र असेल, फरो ओपनर असेल, मल्चिंग यंत्र असेल, मळणी यंत्र, रिजर, रोटावेटर, वकर, वाहतूक साधने, या सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही जोपर्यंत आपल्याला जे काय जो घटक आपल्याला पाहिजे तो जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत हे तुम्ही यंत्रसामग्रीमधला प्रत्येक ऑप्शन वापरून बघितलं पाहिजे आणि त्याला लाभ घेतला पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आता वाहतूक साधनेमधून ट्रॅक्टरचा जो ट्रेलर असतो त्यासाठी अर्ज केलेला आहे, परंतु त्यांना पाहिजे ट्रॅक्टर ट्रेलर किंवा ज्याला आपण ट्रॉली म्हणतो ती पाहिजे, परंतु त्यांनी जे सिलेक्शन केलेले आहे ते आहे ट्रॅक ट्रॉली, म्हणजे जे आपण मोठ्या मोठ्या नर्सरीमध्ये रोपांची वाहतूक करण्यासाठी आतल्यात वापरलं जातं, ज्याला सेटअप असणं रुळांचा गरजेचा असतो, अशा ट्रॅक ट्रॉलीची निवड केलेली आहे. ट्रॅक ट्रॉली वेगळी आहे आणि तुमचा ट्रॅक्टरची ट्रॉली वेगळी आहे. हा देखील आपल्याला थोडंसं फरक जाणून घेणं गरजेचं आहे. दुसरी एक मेजर अडचण आली की रोटावेटर आणि रोटो कल्टिवेटर हे देखील दोन वेगवेगळ्या प्रकारचे अवजार आहेत. पुन्हा मळणी यंत्रामध्ये देखील क्षमतेमध्ये प्रॉब्लेम आले, कमी क्षमतेचे निवडले आणि सबसिडी कमी मिळायला लागली. मनुष्यचलित निवडलेले आहे, तुम्ही चाप कटरसाठी अर्ज केलेला आहे परंतु तो मनुष्यचलित चाप कटरसाठी केलेला आहे. म्हणजे इथं जर तुम्ही तपशील निवडामध्ये जर ऑप्शन चुकला, मनुष्यचलित अवजारे मध्ये गेला आणि चाप कटर निवडला तर त्यासाठी अगदी नाममात्र सबसिडी आहे, परंतु तेच तुम्ही जर यंत्र अवजारामध्ये जर निवडली तर निश्चितपणे त्या चाप कटरला सबसिडी जास्त आहे. असे म्हणजे एक ठराविक एक्झाम्पल म्हणून सांगितले. इथं जर आपण रोटावेटर हा ऑप्शन निवडला तर आपल्याला मशीनचा प्रकार 5 फूट पाहिजे, 6 फूट पाहिजे, 7 फूट पाहिजे, 8 फूट पाहिजे, या कुठल्या फुटाचा पाहिजे यातला आपण इथं ऑप्शन निवडू शकतो. हे निवडल्यानंतर आपल्याला 2 चेकमार्क द्यावे लागतात. मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही, पूर्वसंमती खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. आणि हा ऑप्शन जरी इथं हा शब्द जरी येत असला की माझ्या कुटुंबातील सदस्याचा माझ्या मालकीचा ट्रॅक्टर पॉवर टिलर आहे, तर हे आता आपल्याला मॅन्डेटरी नाही आहे. म्हणजे स्वमालकीचा हा शब्द इथं मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे आपण लाभ देऊ शकतो. हे 2 टिकमार्क केल्यानंतर आपण हा अर्ज जतन करतो. आता या लाभार्थीनं या घटकाला आधीच अर्ज केलेला आहे, त्यामुळे आपण समान घटक म्हणजे याच वर्षी याच अवजारासाठी रिपीट अर्ज करू शकत नाहीत. म्हणजे गाईडलाईनमध्ये दुसरा एक महत्त्वाचा बदल आहे की एकाच आर्थिक वर्षामध्ये एक लाभार्थी म्हणजे एकापेक्षा जास्त बाबींचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे ट्रॅक्टर पण घेऊ शकतो, रोटावेटर पण घेऊ शकतो, कल्टिवेटर पण घेऊ शकतो, पण एकच बाब 2 वेळा म्हणजे 2 ट्रॅक्टर, 2 पॉवर टिलर, 2 रोटावेटर अशा गोष्टींचा त्यांना लाभ आपण देऊ शकत नाही वेगवेगळ्या योजनेतून. यानंतर जर आपण इथं दुसरं फक्त एक जर भाडेतत्वावर सुविधा केंद्र हा प्रकार जर निवडला तर याच्यामध्ये 2 विषय येतात. कृषी अवजारे बँकेची स्थापना. कृषी अवजारे बँकेची स्थापना ही फक्त आता गटासाठी मर्यादित राहिली नसून ते संबंधित वैयक्तिक लाभार्थी देखील कृषी अवजारे बँकेची स्थापना करू शकतो आपल्याला दिलेल्या लक्षांकाप्रमाणे. मग याच्यामध्ये 4 लाखाची असेल अवजारे बँक आणि 10 लाखाची अवजारे बँक असेल, म्हणजे 10 लाख रुपये खरेदी रक्कम आणि 25 लाख रुपये खरेदी रक्कम या पद्धतीने आपण 2 अवजारे बँक इथं देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर जेव्हा अर्ज जतन करू त्यावेळेस पुन्हा एक अर्ज आपला जतन होतो आणि हे जतन झाल्यानंतर समजा कृषी यांत्रिकरणामध्ये तुम्हाला जर इतर बाबींचा लाभ घ्यायचा असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला हे अर्ज सबमिट करायचे आहेत. त्यानंतर सिंचन सुविधा साधनेमध्ये देखील पुन्हा बाबी निवडा या पर्यायावरती आपण क्लिक केल्यानंतर आपला हा जो काय तपशील आहे मुख्य घटकामध्ये सिंचन सुविधा साधने हा आपल्याला भरावा लागतो. निवड आता कुठली सिंचन सुविधा साधण्यामध्ये काय काय येऊ शकतं, ठिबक सिंचन येते, तुषार सिंचन येते, पंपसेट, इंजिन, मोटर, पाईप्स, वैयक्तिक शेततळे, शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण, या सगळ्या बाबी ह्या सिंचन सुविधा साधनामध्ये आहेत. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे प्रत्येक बाब निवडल्यानंतर खाली भरायची माहिती वेगवेगळी आहे. ठिबक सिंचन निवडले तर तुम्हाला उपघटक इनलाईन पाहिजे का ऑनलाईन पाहिजे, इनलाईन ऑनलाईन आणि ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला कुठल्या पिकासाठी पाहिजे. आता बऱ्याच आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मोका तपासणी करताना अडचण अशी आहे की जे काय पिकासाठी निवड झालेले ते पीक प्रत्यक्षात नाही किंवा ते पीक निघून गेलेलं आहे. मग इथं आपल्याला देखील आपण संबंधित लाभार्थ्यांना अर्ज करताना सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो की ज्या पिकासाठी तुम्हाला अर्ज करायचा ठिबक सिंचनसाठी ते पिकांची माहिती तुम्ही इथं पिकांचा तपशील सादर करा, या मेनूमधून पहिल्यांदा अपडेट करून घ्या आणि नंतर त्या पिकांसाठी हे आपण अर्ज करा.
जोपर्यंत हे आपण म्हणजे नंतर आपल्याला जे येणाऱ्या अडचणी आहेत हे आपण इथं टाळू शकतो. तुषार सिंचनाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला जे काही ऑप्शन आहे ते अर्धस्थायी असेल, चल असेल, मिनी स्प्रिंकलर असेल, लार्ज व्हॉल्यूम रेनगन असेल, सूक्ष्म तुषार असेल. या बाबी म्हणजे काय याचा पहिल्यांदा अर्थ आपल्याला माहित पाहिजे, तरच आपण शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या सांगू शकतो. बऱ्याच आता मोका तपासणीमध्ये असं लक्षात येतंय की पाहिजे एक प्रकारचा स्प्रिंकलर पोर्टेबल पाहिजे आणि काही वेगळेच अर्ज केलेले आहेत, मग मिनी स्प्रिंकलरसाठी अर्ज झालेले आहेत आणि अनुदान मर्यादेमध्ये तफावत येत आहे किंवा लाभार्थी घेण्यास आता इच्छुक नाही. दुसरं, पंपसेट आणि इंजिनच्या बाबतीमध्ये देखील पंपसेट आणि इंजिनच्या बाबतीमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक पंपसेटसाठी रिमोट मोटर ऑपरेटेड पाहिजे, सिंचन पंप 10 HP पर्यंतचा पाहिजे किंवा डिझेल पंप पाहिजे, हे सगळे ऑप्शन आहेत. यातला ऑप्शन आपल्याला जो आवश्यक आहे हा व्यवस्थित निवड करणं गरजेचं आहे. पुन्हा इथं हा विषय येतो की मोटर पंप बसवल्याशिवाय मला अनुदान मिळणार नाही. पाईपच्या बाबतीत देखील तसंच उपघटक आहे, HDPE पाईप पाहिजे, HDPE लॅमिनेटेड पाहिजे का PVC पाईप पाहिजे. याच्यामध्ये देखील बऱ्याच अर्ज प्राप्त झालेले आहेत. याच्यामध्ये लांबी मीटरमध्ये किती घ्यावी हा जर ऑप्शन तुम्ही टाकला तर आता ह्यांनी जे काय क्षेत्र भरलेलं आहे या क्षेत्रामध्ये की आपल्याला इथं सगळं वेबसाईटवरतीच ऑप्शन येतो. मी म्हणेल समजा मला 100 पायपा पाहिजेत किंवा 200 पायपा पाहिजेत, तर असं नाही. जे काय क्षेत्र भरलेले आहे त्या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे जे काय पाईप मीटरची लांबी 60 मीटरपेक्षा जास्त किंवा समान असणे आवश्यक आहे आणि 600 मीटरपेक्षा जास्त नसावी. म्हणजे 60 ते 600 मीटर या कंपोनंटमध्येच इथं पाईपची निवड होऊ शकते. म्हणजे आपल्याला जी काही शंका आहे की शेतकऱ्याचं क्षेत्र एवढीच आहे त्यांना एवढी पाईप कशासाठी द्यायची किंवा काय करायची, हा विचार आपल्याला पुढे जाण्याची गरज नाही. सिस्टीमनं जर त्यांचा अर्ज स्वीकृत केला असेल क्षेत्राप्रमाणे तर निश्चितपणे आपण तिथं त्यांना पाईपचे लाभ देऊ शकतो. वैयक्तिक शेतकऱ्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन आहेत. हाफ डगआउट आहे, तुमचं आपण म्हणतो त्याला अस्तरीकरणासह आणि विदाऊट अस्तरीकरण, इनलेट आउटलेटसह, इनलेट आउटलेट शिवाय. इथे थोड्या ऑप्शनमध्ये थोडंसं हे झालेलं आहे, परंतु इंग्लिश प्रोफाईल जर आपण पाहिलं तर हे शब्द व्यवस्थित येतात. शेतकऱ्यासाठी देखील हेच ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये आपण इथं 20x कुठल्या साईजचं क्षेत्र उपलब्ध आहे हे देखील आपण इथं पाहू शकतो. 20x15चा आहे, 20x20चा आहे, 30x30चा आहे. त्याच्यामध्ये आपण निवड करून आपला अर्ज सादर करू शकतो. वैयक्तिक शेतकऱ्याबरोबर शेततलावामध्ये प्लास्टिक अस्तरीकरणासाठी देखील इथं आपल्याला ऑप्शन आहे. अस्तरीकरण देखील अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत आहोत, ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारचे अर्ज नाहीत. अशा पद्धतीने आपण सूक्ष्म सिंचन सुविधा साधने या पद्धतीसाठी अर्ज करू शकतो. बियाणे, औषधे, खते या बाबीसाठी अर्ज करत असताना तुमच्या जिल्ह्यासाठी जे पीक अधिक निवडून दिलेलं आहे त्या पिकासाठीच किंवा त्या पिकाच्या बियाण्यासाठीच आपण अर्ज करू शकतो. आता याच्यामध्ये आपण जर बियाणे प्रकारमध्ये पीक निवडलं, आता समजा ह्या सीझनचा विचार केल्याने आपण ज्वारी पिकाची निवड केली, अनुदान असलेली बाब आपल्याला सर्वांना माहितीच असेल की आपण 2 प्रकारे बियाण्याचा लाभ देतोय. एक प्रमाणित बियाणे वितरण आणि दुसरं पीक प्रात्यक्षिक. आतापर्यंत आपण प्रमाणित बियाण्याचे वितरण हे महाबीज मार्फत आपण ज्याला परमिट देऊन म्हणतो परमिट देऊन आपण वितरण करत होतो. त्याच पद्धतीने आता हे सगळं ऑनलाईन अर्ज करून प्रमाणित बियाण्याच्या वितरणाचा कार्यक्रम पूर्ण होत आहे. दुसरं पीक प्रात्यक्षिक. प्रमाणित बियाणे वितरण हा तुम्ही ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला सुधारायचे बाकीचे सगळे जे काय असतील ते ऑप्शन ऑटो सिलेक्ट होतात. आता इथं जुने किंवा नवे हा फरक काय आहे? 10 वर्षाच्या आतील आणि 10 वर्षाच्या वरील. 10 वर्षाच्या आतील जर असेल तर तो नवीन आणि 10 वर्षाच्या वरील जर व्हरायटी असेल म्हणजे 10 वर्षापेक्षा जुनी तर ते जुन्यामध्ये येतं. याच्यामध्ये या 4-5 व्हरायटी शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत बियाण्यासाठी. परभणी ज्योती असेल, परभणी मोती, पिके विक्रांती, फुले वसुधा, मालदांडी 35-1. इथे जर तुम्ही नवीन हा ऑप्शन निवडला तर नवीन ऑप्शनमध्ये तुम्हाला फुले रेवती आणि फुले सुचित्रा या 2च व्हरायटी या 10 वर्षाच्या आतील आहेत, या आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये जर निवडल्यानंतर क्षेत्र किती पाहिजे, 40 गुंठ्याचं पाहिजे, 80 गुंठ्याचं पाहिजे हे आपण निवडू शकतो. प्रमाणित बियाणे वितरणासाठी आपण मर्यादा दिलेली आहे 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत आपण लाभ घेऊ शकतो. क्षेत्रानंतर त्याला बियाणे किती मिळणार हे देखील इथं लगेच रिफ्लेक्ट होतं. आणि आपण इथं माहिती भरताना दुसरं एक महत्त्वाची काळजी काय घ्यायची की सर्वे नंबर सगळे टाकलेले पाहिजेत आणि क्षेत्र व्यवस्थित टाकलेले पाहिजे, तरच आपण इथं व्यवस्थित लाभ घेऊ शकतो. आता जर आपण पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करायचे ठरवले, आता बियाणे वितरणमध्ये आपल्यापैकी बरेच अधिकारी कर्मचारी थोडंसं सगळ्यांचंच दुर्लक्ष झालेलं आहे, कारण की अनुदान मर्यादा खूपच कमी आहे. पीक प्रात्यक्षिकाच्या बाबतीत जर विचार केला आणि ज्वारीचं प्रात्यक्षिक घेतलं तर तालुकाने जिल्हानिहाय जे काही प्रात्यक्षिक किट आहेत त्याप्रमाणे आपल्याला 6,000 प्रति हेक्टरी 6,000चा नॉर्म आहे. ज्वारीमध्ये आपल्याला नवीनच वाहन फक्त आहेत आणि 2च फुले रेवती आणि फुले सुचित्रा. ही निवड केल्यानंतर आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला 40 गुंठ्याचा लाभ मिळू शकतो. 40 गुंठ्याच्या प्रमाणामध्ये जे काही बियाणं लागणार आहे ते रिफ्लेक्ट होऊन आपण अर्ज सादर करायचा आहे. हरभऱ्याचा जर आपण अर्ज करायचं ठरवलं किंवा करडईचा, एक हरभऱ्याचं फक्त दाखवतो, करडईचं ज्यांना लागू आहे त्यांनी पाहावं. हरभऱ्याचा अर्ज केल्यानंतर
बाब कोणती पाहिजे? पीक प्रात्यक्षिक 9,000चा कॉस्ट नॉर्म आहे. वाण नवीनच होणार. पीक प्रात्यक्षिकासाठी आपण जुने वाण देत नाही, नवीन 10 वर्षाच्या आतीलच आपण व्हरायटी देतो. आता नवीन वाण जर निवडले तर आपल्याला आरवीची 202, पीडीकेवी कांचन, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि बीडीएन जीके 798 एवढ्या व्हरायटी उपलब्ध आहेत. यातली आपण जी व्हरायटी निवड करू त्याप्रमाणे आपल्याला किती बियाणं मिळणार आहे हे देखील इथं आपल्याला दिसतं आणि त्याप्रमाणे आपण अर्ज सादर करायचा आहे. याच गोष्टीचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपण इथे एक प्रोव्हिजन करून दिली होती की गटामार्फत अर्ज करणं. जसं आता इथं वैयक्तिक लाभार्थ्याचं आपण लॉग इन केलेलं आहे, त्याच पद्धतीने जर आपण गटाचं लॉग इन केलं आणि आपण जर याच पद्धतीने निवड केली तर आपल्याला एकाच अर्जाच्या माध्यमातून आपण 25 शेतकऱ्यांना 10 हेक्टर मर्यादेपर्यंत या बियाण्याचा लाभ देऊ शकतो. याच्यामध्ये काही आपल्या सर्वांची एक शंका असते की एकाच नावाने अर्ज सबमिट होतोय किंवा एकच सर्व नंबर घेतोय. काही अडचण नाही, गटाची निवड झाली लॉटरीमध्ये म्हणजे त्या गटातील सर्व लाभार्थ्यांची निवड झाली असा अभिप्रेत आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या बियाण्यांचे अर्ज सादर करू शकतो. त्याच पद्धतीनं फलोत्पादन बाबी अंतर्गत जर आपण गेलो तर फलोत्पादन या बाबी खाली प्रकल्प आधारित पाहिजे, प्रोजेक्ट बेस्ड पाहिजे का नॉन प्रोजेक्ट बेस्ड पाहिजे, हा पहिला ऑप्शन आहे. बाब कुठली आहे? ऑर्गॅनिक शेती आहे, बाजार सुविधा स्थापन करणे, मशरूम युनिट आहे, रोपवाटिका, टिश्यू कल्चर, शीतगृह, प्रिकोलिंग प्रक्रिया, इथं ऑप्शन होतात. त्याप्रमाणे आपण एक एक घटक निवडत त्याचा उपघटक बाब अशा प्रकारे निवडत जायचं. नॉन प्रोजेक्ट बेस्डमध्ये जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचं थोडंसं उदाहरण घेऊया. याच्यामध्ये गॅप प्रमाणपत्र आहे, IPM INM आहे, कांदा चाळ आहे, पॅक हाऊस आहे, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आहे. हे मी तुम्हाला सर्वांना एवढ्यासाठी सांगतोय, समजा एखाद्या शेतकऱ्याला कांदा चाळीसाठी अर्ज करायचा आहे तर कुठल्या मेनूमध्ये कांदा चाळ उपस्थित आहे किंवा कुठल्या मेनूमध्ये ती आहे हे देखील आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. बऱ्याच जण म्हणजे हे व्यवस्थित सांगितल्याशिवाय आपलं होऊ शकत नाही. हरितगृह शेडनेटमध्ये आपण जर नॉन प्रोजेक्टमध्ये गेलो तर आपल्याला पक्षीरोधक जाळी, लागवड साहित्य, मशागत लागवड खर्च, हरितगृह उभारणी, प्लास्टिक मल्चिंग, शेडनेटचा उभारणी आणि टनेल एवढ्या ऑप्शन उपलब्ध होतात. हरितगृह उभारणीमध्ये हँडफाड सिस्टमचं पाहिजे का नैसर्गिक वायू नॅचरलचं पाहिजे हा ऑप्शन येतो. त्यानंतर प्रकार कुठला पाहिजे, ट्युब्युलर स्ट्रक्चर पाहिजे, बांबू पाहिजे का वुडन स्ट्रक्चर पाहिजे, आणि ते घेतल्यानंतर आपल्याला मॉडेल कुठलं पाहिजे, 10 गुंठ्याचं, 20 गुंठ्याचं, अर्धा गुंठ्याचं, म्हणजे याच्या पद्धतीने आपण निवड करून आपला डाटा सबमिट करायचा आहे. हे जेवढं आपण काळजीपूर्वक करू तेवढं आपल्याला स्क्रुटिनीला त्रास होत नाही, संबंधित लाभार्थीला पुढे जाऊन त्रास होत नाही. मग याच बाबीमध्ये इतर घटकामध्ये किंवा याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बाबी निवडून कांदा चाळीचं जर आपण उदाहरण घेतलं, ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडं कांदा चाळीमध्ये डायरेक्ट क्षमता किती आहे, 5 टनाची पाहिजे, 10 टनाची, 15 टनाची, 20 टनाची, 25 टनाची, ही क्षमता निवडली की अर्ज सादर होतो. दुसरं पॅक हाऊसच्या बाबतीत पण तसंच विषय आहे. पॅक हाऊसचे टार्गेट आता भरले नसल्यामुळे तिथे दाखवत नाहीये. त्यानंतर आता हे IPM INMचं अजून भरलेलं नाही, परंतु सगळे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. ज्या ज्या बाबीचे आपल्याला टार्गेट भरलेले आहेत ते सर्व टार्गेट आपण या पद्धतीने देऊ शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर एका अर्जावरती जर एकाच शेतकऱ्यांनी एका हंगामामध्ये अर्ज करायचं ठरवलं तर या पूर्ण आपल्या कृषी यांत्रिकरण, सिंचन सुविधा साधने, बियाणे, औषधे, खते, फलोत्पादन या सर्व बाबी एकाच वेळेस निवडायच्या. आणि ह्या सगळ्या ज्यावेळेस आपण बाबी निवडतो त्यावेळेस मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये या सगळ्या बाबी येऊन पडतात. आणि इथे आल्यानंतर इथे 4 ऑप्शन असतात. अर्जांची प्रलंबित फी, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज आणि नाकारलेला अर्ज. अर्जांची प्रलंबित फी म्हणजे अर्ज सादर करा हा ऑप्शन तुम्हाला ज्यावेळेस येतो त्यावेळेस मगाशी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की अर्ज सादर करा, तुम्ही एकदा म्हटला की तुम्हाला मेक पेमेंट हा ऑप्शन येतो आणि तो तुमचा अर्ज सादर होतो. मेक पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जे काय तुमच्याकडे जे काय ऑप्शन आहेत त्या ऑप्शनच्या आधारे फक्त तुमच्या अकाउंटमधून ₹23.60 कट होणार आहेत. एवढे ऑप्शन आहेत. वॉलेट आहे, नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे. आणि म्हणजे सांगायला थोडंसं चांगलं वाटतं की जे काय फलटणची मीटिंग झाली परवा, त्या फलटणच्या मीटिंगमध्ये आपले एक कृषी सहाय्यक आहेत, त्यांनी सांगितले की सर मी अशाच पद्धतीनं एकाच गावामधून सर्व योजनांसाठी 200 अर्ज त्यांनी भरून घेतलेले आहेत. म्हणजे सध्या जे काय सुरू आहे की तुम्हाला अर्ज करायचं तर CC सेंटरला जावा, तुमचा तुम्ही अर्ज करा, या गोष्टींच्या पाठीमागे त्यांनी न लागता त्यांनी आपल्याच गावातील सर्व शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीने अर्ज सादर करून घेतलेले आहेत. आणि याच योजनांची जी काय माहिती आहे डिटेल ते एक थोडंसं आपल्या सरकारच्या पोर्टलवरून दाखवण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतो. आता अर्ज प्रक्रियेविषयी कोणाला काही शंका आहे का? हॅलो सर. ऐकताय ना सगळे? हॅलो सर. नेक्स्ट इयर साठी आता 2000 मागच्या वर्षीचा असं समजा अर्ज असेल आणि ह्या वर्षी त्याला परत नेक्स्ट इयरला आपल्याला ग्राह्य धरण्यासाठी त्यात कोणता ऑप्शन आहे?
आता काय झालंय, एक मिनिट हा. हे बघा, आता जे वेबसाईट मी शेअर करतोय ते शेअर व्हायला पाहिजे. कुठली सर, आपल्या सरकारचे हे दिसतं का वेबसाईट? आता तुम्ही जर पाहिलं ना, तर आपलं ज्यावेळेस पोर्टल ओपन होतं, आता आपल्या पोर्टलला हा ऑप्शन येत नाही, परंतु इथे जसं तुम्हाला दिसतंय ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट, म्हणजे अर्ज स्वीकृती, नवीन रिन्युअल, म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षात लाभ घेणं, हे ऑप्शन त्यावेळेस ना आपल्या पोर्टलला येतात. म्हणजे जर तुम्हाला तसं पुढे हे करायचं असेल, आता आपल्या ह्या वर्षी अडचण काय झालेली आहे की यावर्षी आपण अजून 20-21चा निधी 100% खर्च करू शकलेला नाही. ज्यावेळेस आपला आर्थिक लक्ष्याङ्क 100% पूर्ण होईल, त्यावेळेस हा ऑप्शन आपोआप आपल्याला तिथे येणार आहे की माझा या वर्षी निवड झालेला नाही, मला पुढल्या वर्षी. जसं आता इथं हायलाइट होत आहे, त्याच पद्धतीने त्या लाभार्थींच्या लॉगिन मध्ये एक ऑप्शन येतो की माझा अर्ज पुढल्या वर्षासाठी ग्राह्य धरण्यात यावा म्हणून. यावर्षी आपले पैसे अद्याप खर्च न झाल्यामुळे आपल्याला तो अजून ऑप्शन येत नाहीये. सर, ट्रॅक्टर ट्रॉली आणि कल्टिवेटर याच्यासाठी कोटेशन बाहेर भेटत नाही, त्याचं काय? आहेत ना. आता काय झालं, टेस्ट रिपोर्टची अडचण काय झाली, महाराष्ट्रातले जे आपण भागनिहाय किंवा जिल्हानिहाय जे नामांकित ट्रेलर उत्पादक आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे त्यांची तपासणी करूनच घेतलेली नाहीये. त्यांचं जे काय प्रोडक्शन सुरू आहे ते त्यांच्या इंजिनियरच्या मदतीनं आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सुरू आहे, परंतु जे स्पेसिफिकेशन पाहिजेत किंवा त्यांनी जे काय प्रोडक्शन केलेलं आहे त्याचे आपल्या कृषी विद्यापीठ आहेत किंवा 4 केंद्रीय संस्था आहेत किंवा इतर जे काय 35 संस्था नेमून दिलेल्या आहेत, त्यांच्यामार्फत त्यांनी तपासणी करून गरजेचं आहे. जोपर्यंत ते तपासणी करून घेत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यासाठी लाभ देता येत नाही. आता जेवढे बऱ्यापैकी टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहेत, त्यातला आता परवाच एक भारत कंपनीचा टेस्ट रिपोर्ट आपल्या भागात उपलब्ध झालेला आहे. आणि कर्नाटक जर असेल, कर्नाटकमध्ये बऱ्यापैकी सर्व म्हणजे सर्व उत्पादकांनी त्यांचं तपासणी करून घेतलेली आहे. पण आहेत, कुणाला पाहिजे असतील तर जे आमच्याकडे उपलब्ध आहेत ऑफिसला, ते मी पाठवू शकतो. हो सर, चालेल. थँक्यू. अजून सांगा, अर्ज करण्याबाबत शंका कुणाची काय असेल तर सांगा. अर्ज हा आपल्याला स्वतः आपल्याला करता आला पाहिजे, तरच आपण इतरांना सांगू शकतो किंवा त्यांनी केलेल्या अर्जामधल्या त्रुटी आपल्याला कळू शकतात. सर, एरिया चेंज करायचा एक प्रॉब्लेम येतो जास्त करून. मी मग सांगितल्याप्रमाणे एकदा तुमचा अर्ज सादर झाला तर त्या वर्षी जे तुम्ही केलेले सर्व अर्ज म्हणजे एकतर सिस्टीम मधून बाहेर पडायला पाहिजेत, म्हणजे रिजेक्ट अथवा कॅन्सल व्हायला पाहिजेत किंवा त्याचा फंड डिस्पर्स व्हायला पाहिजे. ही प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या वर्षी आपण तयार केलेल्या प्रोफाईलमध्ये आपल्याला बदल करता येत नाही. आता जर असे केस असेल, एरिया बदलता येत नाही किंवा आटाचं क्षेत्र बदलता येत नाही, अशा केसमध्ये त्यांना त्यांचे यावर्षी सर्व केलेले अर्ज स्वतः कॅन्सल करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी ते कॅन्सल करायचे, पुन्हा आपली माहिती अपडेट करायची आणि पुन्हा नवीन अर्ज सादर करायचे. एवढा एकच ऑप्शन आहे. प्रोफाईल अपडेट हे म्हणजे त्यांनी भरलेल्या प्रोफाईलच्या आधारे सिस्टीमनं त्यांना त्या योजनेसाठी किंवा त्या पर्टिक्युलर कंपोनंटसाठी निवड केलेली असते. जर आपण वेळोवेळी प्रोफाईल बदलत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला मोका तपासणी करताना सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सिस्टीमला केलेली ती प्रोव्हिजन आहे आपल्यासाठी की एकदा केलेला प्रोफाईल त्यांना त्या वर्षीचे संपूर्ण अर्ज टॅकल होतपर्यंत बदलता येत नाही. बँक अकाउंट नंबर आणि आधार अपडेट या 2 विषयाशिवाय. ओके सर. सर, आणखी एक प्रश्न. पंचायत जे अंतरामध्ये जी तफावत जी पडलेली आहे, म्हणजे चुकीनं 4x4 मीटर 5x5 मीटर झाले, तर ते आपण मोका तपासणी करून घ्यायचं आहे ना, असं आम्हाला सूचना मिळेल, बरोबर आहेत ना त्या? आता तुमचं जे परवा ट्रेनिंग झालं होतं ड्रिपचं, त्याच्यामध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत. आता थोडंसं यांत्रिकरणाला आपण पूर्णपणे कुठल्याही पद्धतीमध्ये गाईडलाईनमध्ये हे केलेलं नाही, परंतु ड्रिपच्या बाबतीमध्ये ज्या सुधारित सूचना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अंतरानुसार अनुदान देण्यात यावं असं एक परिपत्रक आहे. मी ते तुम्हाला जितकर साहेब व्हॉट्सअप करतो त्या पद्धतीनं. म्हणजे दुसरा एक विषय आहे की महाडी बीटी पोर्टलपासून जिल्हा स्तरापासून तालुका स्तरावर जे काम करणारे सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी आहेत या सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. राज्य स्तरावरून जर एखादी सुधारित सूचना निघाली किंवा एखादं शुद्धीपत्रक निघालं, एखादं परिपत्रक निघालं तर ते अगदी दुसऱ्या मिनिटाला त्या संबंधित ग्रुपवरती येतंय आणि ती आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे किंवा आपल्या कार्यालयामध्ये आपण विचारलं पाहिजे, बाबा याबाबत नवीन सूचना काय आलेल्या आहेत का.
माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूर डिव्हिजनच्या JDOPच्या मेलवर जर महाडीबीटी संदर्भात एखादा मेल आला तर तो आम्ही त्याच दिवशी सर्व तालुका स्तरापर्यंत पोहोचवण्याचं आणि योगायोगानं बऱ्यापैकी सर्व येऊनचे ईमेल आयडी आहेत त्या येऊनच्या ईमेल आयडी पर्यंत टाकण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे महत्त्वाचं जे आहे ते सगळं टाकतोय, सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतोय. परंतु केवळ बेसिक गाईडलाईनला स्टिकअप राहून चालणार नाही. जे वेळोवेळी शुद्धीपत्रक आले, आज एक शुद्धीपत्रक आलेलं आहे की आजच्या तारखेचंच आहे, स्वाक्षरीसह हार्ड कॉपी लाभार्थी यादी मागवण्याबाबत अनुदान अंतिम अनुदान वितरणासाठी त्याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. अनुदान प्रस्तावासाठी लाभार्थीचे 7, 12, 8 आधार कार्ड, झेरॉक्स बँक पासबुक तसेच इतर कागदपत्रे यांची हार्ड कॉपी घेण्याबाबत. म्हणजे हे कालचं 14 तारखेचं जे काय पत्र आहे ते मला म्हणजे जे काय बरेच लोक आता म्हणतात हार्ड कॉपी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असे जे काही गोष्टी आहेत त्या बाबतीत सगळं गाईडलाईन दिलेले आहेत क्लिअर कट, किंवा त्यासाठी येणारा जो काय खर्च आहे तो कशातनं करावा. म्हणजे गाईडलाईन तर पाहिजेतच, परंतु वेळोवेळी येणाऱ्या सूचना देखील बाबत देखील आपण स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. हा सर. हां हॅलो. हां बोला की. प्रशिक्षण एक दिवस त्याच्यामध्ये मी विचारलं होतं की 4x4 किंवा आता ज्यांनी प्रश्न विचारला होता ना 4x4 किंवा 12x12 शेतकऱ्यांनी चुकून नोंद केली आणि ऊसाची लागवड आपली 1.20/0.60 आहे. तर सिस्टम कॅल्क्युलेटर रक्कम आता 4x4 किंवा 12x12 जी सिस्टम रक्कम येते कमी असते आणि 1.20/0.60 सिस्टम कॅल्क्युलेटर ही जास्त असते. अमाऊंट आहे ना ती जास्त असते. तर त्या दोन्हीतल्या आपण त्याला पैसे म्हणजे मका तपासणीच्या वेळी आपण कुठली ग्राह्य धरायची रक्कम, तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जरी 4x4 किंवा 12x12 असेल सिस्टम कॅल्क्युलेटर रक्कम, त्याला स्टिकअप न राहता 1.20/0.60 जी रक्कम ही अनुदानासाठी कळवा असं सांगितलं होतं. तसं करता येतं ते. उद्या जे तुमचं सेशन आहे, परवा दिवशी सकाळी ते सेशन ज्यांनी ड्रिपच्या ॲक्च्युली गाईडलाईन क्रिएट केल्या आणि जे आता महाडीबीटी पोर्टलवरती आपण जे काय सूचना देतोय त्याप्रमाणे जे काय बदल करतायत त्यांचा आहे. आता ड्रिपच्या बाबतीतल्या जेवढ्या सगळ्या काय अडचणी आहेत त्या जर तुम्ही सगळ्या एकत्रित केल्या तर तुमचं परवाचं सेशन जो आहे ना तो त्याच पद्धतीनं होऊ शकेल. म्हणजे बाकीचं सगळं सांगण्यापेक्षा तुमच्या येणाऱ्या अडचणी फक्त आता उद्या दिवस फक्त सगळ्यांनी ड्रिपच्या बाबतीत ज्यांच्या अडचणी आहेत ते थोडंसं थांबलेलं बरं, कारण की ज्यांना खरोखरच शंका आहे किंवा ज्यांची क्लॅरिफिकेशन जसं तुम्ही म्हणता तसं तुमचं अंतराचं क्लॅरिफिकेशन नाही, या सगळ्यांनी परवाचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस करावी. ओके ओके सर. म्हणजे ह्या शंका क्लिअर केलेल्या आहेत ऑलरेडी, परंतु अजून देखील नसतील तर त्या दिवशी थांबा, कारण ज्यांनी ट्रेनिंग मागचं घेतलेलं आहे तेच पुन्हा ट्रेनिंग तुमचं घेणार आहे. अजून कोणाच्या काय शंका? सर शंका क्लिअर केल्या खरं तोंडी झाल्या, कागदोपत्री खाली काय आलेलं नाही ना. नाही, मग ते सांगतोय मी, कागदोपत्री पण आलेले आहेत. ती कागदपत्र फक्त सगळ्यांनी आपल्याकडे प्राप्त करून घ्या. ओके ओके. सगळ्यांना अर्ज करता येतील का आता वैयक्तिक तरी घरचा आपला कोणाचा अर्ज करायचा आहे तर अर्ज करू शकाल का? हो सर. आता कोणाचे जरी म्हणजे सर्व आपले 50 इथं उपस्थित आहेत अधिकारी कर्मचारी, सर्वांना एक विनंती आहे की एक स्वतः नवीन आज काहीतरी शिकावं या उद्देशानं निदान आज आपण आपला युजर आयडी पासवर्ड क्रिएट करावा आणि या योजनेवरती एखादा फेक म्हणजे घ्यायचा असेल खरोखर लाभ तर खरोखर अर्ज सादर करा पेमेंट करून, आणि करायचं नसेल तर निदान मेक पेमेंट या स्टेजपर्यंत तरी त्या आपण दुपारच्या सत्राच्या अगोदर हे सगळं करावं. कारण की उद्या किंवा परवा 2 दिवस तुम्हाला हाच पहिला विषय येणार आहे की तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया माहिती आहे का. कारण ही अर्ज करण्याची प्रक्रिया जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत आपण मोका तपासण्याला अडचण येत नाही. आता ठिबकमध्ये जेवढ्या अडचणी आहेत, अंतराच्या आहेत, पिकाच्या आहेत, सर्वे नंबरच्या आहेत, क्षेत्राच्या आहेत, या केवळ संबंधित व्यक्तीला अर्ज कसा करावा याची माहिती नसल्यामुळेच झालेल्या आहेत.
म्हणजे जर तुम्ही आज व्यवस्थित या 2-3 दिवसामध्ये अर्ज प्रक्रियेबाबत जर ट्रेन झाला तर निश्चितपणे तुम्ही आपले जेवढे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना देखील व्यवस्थितरित्या सांगू शकाल. एखादा शेतकरी मार्गदर्शन करण्यासाठी आला त्यांना सांगू शकाल. महासेवा केंद्रवाल्या जे नेहमी आपल्या म्हणजे जिथं ठराविक ठिकाणीच लोक अर्ज करतात त्यांना देखील आपण बोलून सांगू शकता किंवा त्यांनी विचारलं तर आपण सांगू शकता की बाबा तू केलेले अर्ज आहेत ते असे नाही तर असे कर. म्हणजे इतकं हे विषय आहे की आपल्याकडं रिजेक्शनचं प्रमाण किंवा अर्ज रद्द होण्याचं प्रमाण ॲव्हरेज सर्व योजनामध्ये 50% आहे. केवळ चुकीच्या पद्धतीने अर्ज सादर केल्यामुळे संबंधित लाभार्थीला तर लाभ घ्यायचाच आहे परंतु अर्ज चुकीच्या पद्धतीने सादर झालेला आहे. तर आपण दुपारच्या सेशनच्या अगोदर म्हणजे दुपारी जो काय आपला सेशन आहे त्याच्यामध्ये आपण स्क्रुटिनीबाबत थोडंसं सगळ्यांच्या पोर्टलमध्ये काय काय आहे ते पाहणार आहोत आणि लॉग इन न करता म्हणजे कुठल्याही पोर्टलवर न जाता आपण हे जे काय सगळ्या योजनाबाबत बोलत आहोत या योजना आपल्याला कशा पाहता येतील, याच्या गाईडलाईन काय आहेत, आवश्यक कागदपत्र काय आहेत याबाबत थोडंसं पाहणार आहोत. छाननी प्रक्रिया कशी असते डिटेलमध्ये स्पेसिफिक यांत्रिकरणाच्या बाबतीत जास्त आणि NFSMच्या बाबतीत आपण जास्त पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा मी रिपीट करतो की सर्वांनी मधल्या वेळेमध्ये तुमचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर प्रत्येकाचे या महाडीबीटी पोर्टलवरती छाननीसाठी नव्हे तर अर्ज करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावेत आणि एक एक अर्ज मेक पेमेंट या स्टेजपर्यंत न्यावा आणि कुठल्या टप्प्यामध्ये कुठले ऑप्शन आहेत हे पाहावे. धन्यवाद क्षीरसागर साहेब. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. हो सर. ओके. पोचतोय. मला वाटतं आत्ताच्या या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये पहिल्या सत्रात क्षीरसागर साहेबांनी एक आपल्याला एक्झरसाइज दिलेला आहे. किती लोकांनी आपला ॲप्लिकेशन ID तयार केलेला आहे? केलंय सर. केलाय ना? हो. ठीक आहे. दुपारच्या सत्राला आपली दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांनी कोणी स्वतःचा ॲप्लिकेशन ID तयार केलेला असेल त्या सर्वांचं अभिनंदन. पण ज्यांना त्यावेळेस करायला वेळ मिळालेला नाही त्यांनी आत्ता लंच ब्रेक म्हणजे आता 1:15 वाजलेले आहेत ते 2 वाजेपर्यंत 1.25 तास आपल्याला पुरेसा वेळ आहे. त्या वेळेमध्ये प्रत्येकाने आपला एक ॲप्लिकेशन ID तयार करायचा आहे आणि आपण तयार केलेला ॲप्लिकेशन ID आपल्या नावासह आपल्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे. हा तुमच्या ऑनलाईन एक्झरसाइजचा भाग आहे, प्रशिक्षणाचा एक भाग आहे आणि हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. कारण आपण जो ॲप्लिकेशन ID तयार करणार आहात त्या ॲप्लिकेशन IDच्या माध्यमातून या पुढची जी प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणाच्या दरम्यान या ॲप्लिकेशन IDच्या माध्यमातून आपण त्या पोर्टल हाताळणी कशी करायची याची सगळी प्रशिक्षणं अवलंबून आहेत. त्यामुळे कृपया सर्वांना परत एकदा आवाहन करतो की या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी सर्वांनी आपला एक ॲप्लिकेशन ID तयार करायचा आहे आणि तो ॲप्लिकेशन ID ग्रुपवरती शेअर करायचा आहे. म्हणजे मला समजेल किती लोकांनी आपला ॲप्लिकेशन ID तयार केलेला आहे आणि किती लोकांनी केलेलं नाही. ओके, समजलं सगळ्यांना? हो सर. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपलं महाडीबीटी पोर्टलचं सकाळचं पहिलं सत्र, पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. या पहिल्या दिवसाचं दुसरं सत्र दुपारी 2 वाजता भोजन अवकाश नंतर सुरू होईल. आपल्याला भोजन विश्रांतीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. दुपारी 2 वाजता या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. बरोबर 1:45 प्रत्येकाने या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हायचं आहे. 1:50 पर्यंत अधिकाधिक लोकांनी या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावं. ठीक आहे, सगळ्यांना भोजन विश्रांतीच्या शुभेच्छा. दुपारी 1:45 सर्वांनी जॉईन करायचं आहे. थँक्यू.
आहे